अरे हा मग मी बंद करेल. तर चला मुलांनो, आज आपला शेवटचा दिवस आहे याचा, आपल्या वर्कशॉपचा. आणि आज आपल्याला संपवायचं आहे. आज आहे ऍक्च्युली तुमचं प्रोजेक्ट हे प्रेझेंटेशन. आणि प्रोजेक्ट प्रेझेंटेशन तुम्ही काय काय केलंय दाखवायचं आहे. एक्स्ट्रा काय केलंय ते दाखवायचं आहे. तुम्हाला फक्त हातात घेऊन दाखवायचंय, बाकी काही नाहीये. सगळं घेऊन बसा साहित्य. तर कालचा माझा सेशन होता, त्याला थोडस मला वेळ पुरला नाही. निसर्गाच्या जवळ का जायचं आपण हे बघतोय. आजही निसर्ग यात्री म्हणूनच त्या मॅडम बोलणार आहेत. तर आपला आजचा विषय निसर्गाचा, आणि आपण झाडांबद्दल बघितलं की झाडं का लावायची, नक्षत्राचं झाड आपल्याला काय करणार आहे. आपलं एक कनेक्शन आहे. आपण या ज्या प्लॅनेटवर जन्म घेतलाय, त्या जन्म घेतलेला ह्याच्यात आपलं एक कनेक्शन झाडांसोबत आहे. कोणत्या झाडांसोबत आहे? नक्षत्राप्रमाणे आपण ज्या नक्षत्रात जन्म घेतलाय त्याचं एक झाड आहे. ते झाड तुम्ही लावा. त्याच्याशी जास्त मी काही सांगितलेल्या हितगुजच्या गोष्टी करा, हे मी तुम्हाला सगळं सांगितलं. आता आपण झाडांची ऊर्जा पण बघितली. झाडं कसं ब्लेसिंग देणार आहेत आपल्याला, आपली एनर्जी कशी वाढवणार आहेत. एनर्जी वाढली की आपल्या आयुष्यात काय होतं हे सगळं झालं. तुम्हाला एक्सपेरिमेंटनी दाखवलं सुद्धा, तुमच्याच मैत्रिणींनी दाखवलं. आणि झाडांपासून काय संदेश घ्यायचा तेही आपण बघितलं. तर आता दुसरी निसर्गातली गोष्ट म्हणजे पाणी. आणि पाण्याचेही तुम्हाला टेक्निक्स मी सांगितले की जीवन यशस्वी बनायला, अभ्यासाचं यश मिळवायला, परीक्षेच्या वेळेला. तर ह्याचंच थोडंसं सायंटिफिक आपल्याला बघायचंय. एका शास्त्रज्ञानी, म्हणजे बघा हे मसारू म्हणून शास्त्रज्ञ आहेत. आणि या मसारू म्हणून शास्त्रज्ञांनी रिसर्च केला पाण्यावर. साधा आपण पाण्यात एक ग्लास घेतला आणि तो हातात घेतला आणि काही विचार केला. आपण विचारांचं महत्व बघितलंच. त्या पाण्याला धन्यवाद बघितले, नुसतं थँक्यू म्हटलं, नुसतं तुम्हाला मी झाडांना सांगितलं प्रेम द्या, प्रेमाचे विचार ठेवा, तसंच ते पाण्यासोबतही करायचंय. ते केलं तर काय घडतंय आपण बघूयात, ह्या व्हिडिओद्वारेच बघूयात. म्हणजे जास्त मला काही सांगावं लागणार नाही. तर बघा, हे रिसर्च आहे. दिसतंय का तुम्हाला व्हिडिओ? साऊंड येतोय काय ऐकायला? I have been shouting since 2023 that learn ChatGPT, साऊंड येतोय काय ऐकायला? learn AI tools. हो येतो ऐकू मॅडम. Many people followed my advice. बघा हा मुलांना, जॅपनीज सायंटिस्ट आहे मसारू. त्यांचं हे संशोधन आम्ही रोज वापरतोय आणि बराच फायदा आमच्या आयुष्यात झालेला आहे. I wanted to know that. दुसऱ्या मोबाईलला जॉईन झाल्या मॅडम. हा थांबा आता थोडं 5 मिनिटं मॅडम थांबा. मिलिना मॅडम, डज ह्युमन थॉट्स अँड इमोशन्स हॅव एनी इम्पॅक्ट ऑन वॉटर? वॉटरचा काही परिणाम आहे का? आपण इमोशन्सनी एनर्जी जनरेट करायची, रिअलिटी करायची आहे. वॉटर मॉलिक्यूलला वेगळ्या वेगळ्या भावना दिल्या गेल्या. तर असं आढळलं की जशा भावना आपण निर्माण करतो तसे पाण्याचे स्ट्रक्चर बदलतात, अणु रेणू बदलतात. हा रिसर्च मसारू सायंटिस्टने आपल्या पुढे आणला. बघा, पाण्याला मेमरी आहे. पाणी जास्त वेळ लक्षात ठेवतं. आपल्या इमोशन्सला पाणी रिॲक्ट होतं, त्याच्यामध्ये बदल होतात, ते बदल साठवले जातात. तर
आपण आपल्या टेक्निक मध्ये उतरवलेलं आहे. कोणीतरी नोटेशन केलेलं आहे. स्क्रीन सांभाळा, तुमची स्क्रीनला टच करू नका. बघा बरं काय शिकवत आहे आणि कोणाच्या हातून घडलं बघा बरं. हा, तर पाण्याला हातात घेतल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, तसं स्ट्रक्चर बदलणार आहे, ते साठवलं जाणार आहे आणि तेच पोटात तुम्ही घालणार आहात. तेच 70-80% पाणी असलेल्या शरीरात तेच घडणार आहे. तर ठीक आहे, आता आपल्या मॅडम आलेले आहेत. आपण मॅडमचं सेशन सुरू करूयात. तर मी स्टॉप करते. तर आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एका गेस्टला बोलवलेलं आहे. त्यांची माहिती जी चिंता आहे मॅडम. त्या हा अर्चना संसळे मॅडमनी करून द्यावी. हा विलीना मॅडम, हा, थोडस मी तुम दिसते का स्क्रीन वरती हो, व्यवस्थित? तुम्ही लाईट तुम्ही दिसताय पण लाईट नाहीये तुमच्या घरामध्ये. लाईट लावा. नाहीये. तोवर मॅडम तुमची ओळख करून देतात. हा, आता हो दिसताय हो. मॅडम. मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. अर्चना मॅडम, तुम्ही पण व्हिडिओ सुरू करा. तुम्हाला हा पण मी स्पॉटलाइट देते आणि विलीना मॅडमना पण देते. आणि दोघी, हा, तर मॅडम उजेडात या ना विलीना मॅडम, मग अशी दिसत होता. मी काय झालंय, मी अगेन्स्ट लाईट बसलीये की जिथे जेणेकरून मला हा, माझी नाही, झाडं असं दाखवता बसा ना. येतील. असं बसा ना पण. आता ठीक आहे? हा, दिसते मी? नाही दिसत आहात तुम्ही. बर. अर्चना मॅडम ओळख करून द्या. तवर तवर ते ऍडजस्ट हा, करते. चालेल चालेल. अर्चना नमस्कार मॅडम सगळ्यांना. ओळख करून द्या. आज हा, आपल्याला ओळख करून. ऐकू येतो का माझा आवाज? हो, आवाज येतो का येते मॅडम? येते, बोला. हो, येते, हा. बोला. आपल्याला ज्या विलेना मॅडम या लाभलेल्या आहेत, तर त्यांचा मी आता परिचय करून देणार आहे. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशनची जी माहिती आहे ती मॅडम तुम्हाला मिळालीच असेल. तर या कार्यक्रमामध्ये तुमचे स्वागत आहे. अ, इनामदार मॅडम या पुणे शहरात राहतात आणि HV देसाई महाविद्यालयामध्ये त्यांनी 30 वर्षापेक्षा जास्त भूगोल विषयाचे हा, आता अध्यापनाचे ठीक काम आहे. केले आहे. आता ठीक आहे आणि मॅडम. हा. हो ठीक आहे, चालेल, थँक्यू. हम्म. त्या विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. आणि डॉक्टर नानासाहेब परुळेकर यांच्या इंडियन फाउंडेशन विद्यापीठात MA भूगोल विषयात त्यांना 73% गुण मिळून त्यांना प्रथम क्रमांक त्यांना मिळालेला आहे. आणि पर्यावरण शास्त्रातून त्यांना MPhil त्यांनी पूर्ण केलेले आहे. आणि थॉमस बुक आयोजित राष्ट्रीय स्तरावर पर्यटन तंत्रज्ञान विषयावर त्यांचे संशोधन निबंधामध्ये पण त्यांना गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावरून 50हून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. योग प्राणायाम काय नाही, कोणीतरी कंट्रोल हातात घेतलाय ना. कोणाकडनं तरी काय काय चाललंय. तुम्ही बोला मॅडम, हा मी बघते कोणाकडनं होतंय हा ते. आकाशवाणी पुणे केंद्रावरून त्यांनी 50हून अधिक व्याख्याने दिली आहेत. योग प्राणायाम आणि फुलपाखरांचे जीवनचक्र, कामगार स्त्रियांचे प्रमाणीकरण हे इत्यादी कार्य ते अतिशय चांगले करतात. आणि योगासने व प्राणायाम या विषयावर किर्लोस्कर ऑइल इंजिनसह अशा मदर्स रेसिपी अशा अनेक उद्योग समूहातील अधिकाऱ्या प्रात्यक्षिके आणि व्याख्याने त्यांनी दिलेली आहे. हेरिटेज वॉक अंतर्गत उपक्रमात वृक्ष परिचयासाठी पु ल देशपांडे उद्यान, कमला नेहरू उद्यान येथे प्रत्यक्ष भेटीतून त्या व्याख्याने देतात. आणि SNDT विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाच्या पण त्यांना डिप्लोमा अभ्यासक्रम मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी डिग्री पूर्ण केलेली आहे. गंधर्व महाविद्यालयाचे शास्त्रीय संगीतातील विशारद पदवी विशेष प्रावीण्यासह त्यांनी संपादन केलेले आहे. तुमचे खूप खूप स्वागत आहे मॅडम आमच्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू सो धन्यवाद. मच. धन्यवाद अर्चना मॅडम. हो हो. सुरुवात करू? हा, करा मॅडम. सगळ्या विद्यार्थ्यांना आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व संयोजक आणि आयोजकांचे मी आभार मानते की या तरुण पिढीसमोर आपण आपलं मार्गदर्शन करणं, आपल्याला आलेले अनुभव इतरांमध्ये शेअर करणं. तर समर्थ स्वामी रामदास यांनी सांगितलेले, आपल्यासी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे आणि सकळ जन शहाणे करून सोडावे. आता मुलांना शहाणं करून सोडायचं म्हणजे काय? तर सर्वप्रथम अ, आपल्या विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन ही जी ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्यामध्ये मानवी मूल्याचं वर्धन होणं, विकास होणं यासाठी म्हणून डॉक्टर मंगल धेंड मॅडम जे आहेत आणि त्यांची मैत्रीण
ज्यांनी मला या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्या अर्चना सोनसळे मॅडम यांचे सर्वप्रथम मी आभार मानते आणि मग मी तुमच्याशी हितगुज करायला या ठिकाणी उपस्थित राहते. मी 2 विषयांवरती आज तुमच्याशी बोलणार आहे. मी ज्या पद्धतीने तुमच्याशी बोलणार आहे, संवाद साधणार आहे, खरं तर आपल्याला हे माध्यम हे आयत्या वेळेस उपलब्ध आहे म्हणून आपण केलेले, पण प्रत्यक्षात जर आपण भेटलो तर याच्यापेक्षा सुद्धा आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं बोलू आणि तुम्हाला मी मार्गदर्शन करू शकेन. तर सर्वप्रथम मला सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करायचंय की अशा ऑनलाईन पद्धतीच्या कार्यशाळेमध्ये आपला वैयक्तिक विकास घडवून आणणं आणि त्याचा आपल्या आयुष्याला यशस्वीतेकडे नेण्याचा जो ध्यास या मॅडमनी घेतलेला आहे तो खरोखरीच अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. तर मी आज तुम्हाला मी निसर्गप्रेमी कशी यावरती काही गप्पांमधनं गोष्टींमधनं सांगणार आहे. तर आपल्यापैकी आज सगळ्या विद्यार्थ्यांना मी विचारते, आपण जिथे आहात किती जणांनी आज मातीवरनं चाललेला आहात तुम्ही? कोण कोण मातीवरनं चाललेलं आहे सांगा बरं आज. बर, मी प्रश्न एवढ्यासाठी विचारला की आपण निसर्गात राहायचंय, निसर्गावरती प्रेम करायचंय, त्यासाठी सुरुवात आपल्यापासूनच करायची आहे. दुसरं आपल्यासाठी काही करणार नाहीये. आपण निसर्गाचे भाग आहोत याचा अर्थ असा की समोर दिसणारी झाडं, समोर दिसणारे वृक्ष जे आहेत, समोर दिसणाऱ्या वेली आहेत, समोर दिसणारे प्राणी आहेत, पक्षी आहेत, जीव आहे, जंतू आहे, हे सगळं आपल्या समोर दिसतंय. मग दिसतंय म्हणल्यानंतर आपण सुद्धा त्याचा एक भाग आहोत. म्हणजे ही जी परिसंस्था आहे या परिसंस्थेचा आपण भाग आहोत, आपण सदस्य आहोत. आता हा विषय का निवडला मी, तर आपण कुठेही असाल, अगदी ग्रामीण भागात असाल, शहरी भागात असाल, अगदी पुढारलेल्या सांस्कृतिक देशांमध्ये, म्हणजे पुढारलेले देश जे आहेत ते डेव्हलप्ड या अर्थाने मी म्हणते, त्या देशात असाल तर आपलं राहणं वागणं हे निसर्गापासून फार दूर होत चाललेलं आहे. आणि म्हणून तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आपली नाळ जी उदरस्थ असताना आईशी बांधलेली होती, तशी ही जी काळी माती आहे त्या मातीशी पहिलं आपलं नातं जुळलेलं आहे. तर म्हणून मी विचारलं की आपले पाय आज किती जणांचे मातीमध्ये गेले, तर मातीमध्ये आपले पाय रुजणं म्हणजे आपण दररोज चालणं त्याच्यावरनं महत्वाचं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की अभयारण्यात आपण गेलो की आपल्याला पहिला मुख्य भाग जो असतो ते अभयारण्य त्याच्यावर लिहिलेलं असतं अमुक अमुक व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, हा, किंवा नानज सारखा आहे त्याच्यामध्ये माळढोक नावाचा पक्षी आहे त्याचं अभयारण्य. तर ही जी नावं दिली आहेत तर तो वाघ आहे तो 4-5 ठिकाणी 4-5 वेळेला तुम्ही जिप्सीमध्ये बसता, अभयारण्यामध्ये जाता म्हणजे तुम्ही तिथली सैर करता. तर आमच्याबरोबर येणारी लहान मुलं, आमच्याबरोबर येणारे मध्यमवयीन लोक सतत इथं वाघ दिसतोय का, तिथं वाघ दिसतोय का, इथं वाघ दिसतोय का, तिथं. अरे जेव्हा ती सँच्युरी, ते अभयारण्य वाघासाठी त्याची प्रजनन क्षमता वाढवणं, त्याचं प्रजनन वाढवणं, त्याला अभय देणं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं भय त्याला नसलं पाहिजे, तर मग आपण त्याच्या पाठी का जावं. दिसला आपल्याला तर तो एक चांगला योग आहे असं म्हणलं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा जातो, आपण त्या जिप्सीमध्ये बसतो, तेव्हा आपल्या बरोबर चांगले चांगले उत्कृष्ट असे गाईड असतात. हा, तर आता हा जो मी एक छोटासा कोर्स तिथे राहून केला, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प, हा, तर तिथे मी फॉरेस्ट मॅनेजमेंटचा एक कोर्स केला की ज्याच्यामध्ये जंगल आणि वाईल्ड लाईफ असा दोघांचाही त्याच्यामध्ये अभ्यास होता. तर त्याच्यात आम्हाला इतक्या सुंदर गोष्टी, इतक्या काही काही मजेशीर गोष्टी तिथनं शिकायला मिळाल्या. तर आता तुम्ही लक्षात ठेवायचंय, मध्य प्रदेशमध्ये बहेलिया नावाची एक जात आहे आणि या जातीतल्या लोकांना वाघ पकडण्याचं स्किल खूप मोठं असतं. वाघाचे 4 पाय असतील, त्यातल्या एका पायाला एक रिंग नुसती जरी ती अडकली तरी तो वाघ त्या ठिकाणी ट्रॅप होतो आणि त्याच्या सगळ्या अवयवांची ते विल्हेवाट 10 मिनिटात लावतात. म्हणजे एकदा ट्रॅप झाला
तो प्राणी म्हणजे बघा, पावला पावलांनी जिंकणारा, जंगल जिंकणारा प्राणी आणि त्याची अशी अवस्था करणारे हे बहेलिया जातीतले लोक जेव्हा जेव्हा पकडले जातात, त्याचं प्राण्याचं मांस जे असतं 10 मिनिटात विल्हेवाट करतात. त्याची कातडी असतात, ती कातडी सुद्धा ते तस्कर लोकांना इमिजिएट बोलून त्यांना तस्कर लोकांकडनं पैसे घेऊन ते त्याचं करतात. नखं जी असतात, वाघ नखं, म्हणजे तुम्ही मला सांगा की हे आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की एखाद्या जंगलाचं संवर्धन करायचंय, तिथल्या प्राण्यांचं संवर्धन करायचंय म्हणजे काय करायचं. तर या बहेलिया लोकांना फॉरेस्ट डिपार्टमेंटनी अनेक कामं देऊ केली, अनेक गोष्टी देऊ केल्या, तरी सुद्धा ते त्या वाघाचं शिकार करणं सोडत नाहीयेत. आणि त्यांच्यावरती एवढे मोठे गुन्हे दाखल होत आहेत. आणि मिळवलेलं वाघाचं कातड, एका वकिलांनी आम्हाला असं सांगितलं की एक बाई त्या जंगलातनं नऊवारी साडी नेसून चाललेल्या होत्या. त्यांनी वाघाचं कातड आतमध्ये लपवलेलं होतं. त्या दिल्लीच्या याच्यावरती अ, आपल्या स्टेशनवरती उतरल्या आणि पूर्णपणे त्या जिथं बसलेल्या होत्या तिथून खूप खराब वास येत होता, म्हणून तिथल्या गाडीतल्या लोकांनी तिथल्या लोकांना म्हणजे पोलिसांना सांगितलं की इथे या ठिकाणी अतिशय वाईट वास होते. तर ती बाई कशी सापडली, बहेलिया जातीतली ती बाई, म्हणजे तुम्ही जर गुन्हा केला तर गुन्ह्याला आपल्याला त्या ठिकाणी शिक्षाही झालीच पाहिजे. म्हणजे भारतात असे लोक आहेत, तस्कर करणारे लोक आहेत. तर याच्या विरोधात आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर अशा अभयारण्यात जाऊन निदान ही माहिती आपल्या कानावरती पडली तर तुम्हाला ही मी सांगितलेली गोष्ट आवडली का, म्हणजे भारतासारख्या देशामध्ये जिथे वाघांचं प्रजनन होतं, प्रजोत्पादन होतं आणि खूप मोठ्या संख्येने वाघ हे आपल्या भारतात एकमेव दुर्मिळ अशी स्पीशी जी आहे, ती जर अशी नामशेष व्हायला लागली तर त्याच्यावरती वेळीच कृतीही केली जाते. आता दुसरा एक भाग मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे गुहागर हा कोकणातला भाग आहे. तर ह्या कोकणातल्या भागामध्ये अबलोली नावाचं एक छोटस गाव आहे. कोकणातला भाग आहे, अतिशय सुंदर भाग आहे. तर ज्यांच्या ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी मी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हेरीफाय करू शकता. म्हणजे मी सांगितली गोष्ट तुम्हाला की आता बहेलिया काय, तर बहेलियांच्या बद्दलची जास्तीची माहिती तुम्ही काढू शकता, त्याच्यावरती एखादा रिसर्च तुम्ही करू शकता, त्याच्यावरती एखादा तुम्ही प्रयोग करू शकता, निबंध लिहू शकता. आता अबलोलीचा जो भाग आहे ना, तर तुम्हाला मी सांगितलं की मी ना प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्यातच इतकी रमते. म्हणजे मला अर्चना मॅडम असतील किंवा मंगल मॅडम असतील, मला त्यांनी सांगितलं तू दिवसभर बोल पक्ष्यांवरती, प्राण्यांवरती, वनस्पतींवरती, तर मी त्यांना 365 दिवस काय जे मला माहितीये, काय जे अनुभव आहे ते मी शेअर करीन. पण सांगायची गंमत अशी की कुठे बोलावं आणि कोणाला सांगावं. खरंच तुम्हाला आवड आहे म्हणून मी तुमच्या समोर आलेली. ज्याला आवड नाहीये, ज्याला प्रेम नाही करायचं निसर्गावर, त्याला सांगून काहीच उपयोगाचं नाही. मग आपल्याला प्रेम करायचंय आणि निसर्ग वाचवायचा आहे. तर अबलोली नावाचं एक गाव आहे. तर या गावामध्ये पुण्यातनं आता तुम्हाला मी काही नावं पण सांगणार आहेत बरं का, की अशी काही नावं आहेत की ते निसर्गप्रेमी इतके निसर्गात रममाण झालेले आहेत. किका नावाचा एक एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे किरण पुरंदरे. त्यांनी आम्हाला नेलेलं होतं अबलोलीच्या गावामध्ये. आणि तिथे ओडिके नावाचा एक पक्षी आहे. आता ओडिके म्हणजे काय, तर ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर. आता माझं हे जे बोट आहे की नाही, म्हणजे अंगठा, या अंगठ्या एवढा तो पक्षी आहे आणि तो इतका सुंदर पक्षी आहे, त्याचं तुम्ही वर्णन नंतर बघू शकता किंवा ऐकू शकता, वाचू शकता. तर हा पक्षी, दुर्मिळ पक्षी आम्हाला तिथे पाहायला मिळाला. आणि एवढे पक्षी म्हणजे आमच्या जायच्या प्रवासात, यायच्या प्रवासात, तिथल्या प्रवासामध्ये एवढ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. तर हे जे किरण पुरंदरे आहेत त्यांनी नानदचं नाही, नागझिराचं जे जंगल आहे त्या जंगलात तो माणूस 400 दिवस राहिला आणि त्यांनी पक्ष्यांचा, प्राण्यांचा
इतका अभ्यास केला की त्याच्यावरती त्यांनी सखा नागझिरा नावाचं एक पुस्तक लिहिलंय. म्हणजे मला जर निसर्ग प्रेम वाढवायचं असेल तर मला ह्या व्यक्तीबरोबर मी जर गेले तर मला नक्की काहीतरी माहिती मिळेल, मला निसर्गाबद्दल प्रेम वाटेल, आत्मीयता वाटेल. आता तुम्हाला मी ही जी गंमत सांगितली की नाही, हा माणूस जवळजवळ 70 प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज काढू शकतो. त्याला संस्कृतमध्ये शुक सारिका प्रलापन असं म्हटलं जातं. तर अबलोलीला आम्ही गेलेले असताना सुभग नावाचा एक पक्षी होता. तर त्या पक्षाची शीळ त्यांनी घातली की किका सुद्धा या ठिकाणी त्या पक्षाची शीळ घालायचा. आणि असं जवळजवळ 15 ते 20 मिनिटं हे शुक सारिका प्रलापन आम्हाला ऐकता आलं. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, निसर्गात गेल्याशिवाय, रानवाटा धुंदाळल्याशिवाय आपल्या पाय आपले भक्कम होणार नाहीत. म्हणून गडांवरती जा, आडवाटांवरती जा, काट्याकुट्यात जा, गड किल्ल्यांवरती जा. मग आपल्याला हा निसर्ग, आणि तुम्ही कुठल्याही सीझन मध्ये जा, प्रत्येक सीझन मध्ये, प्रत्येक ऋतूमध्ये अरण्य हे वेगळं आपल्याला दिसत असतं. मग त्यासाठी मला आता झाडांची माहिती घ्यायची आहे, मला झाडं ओळखता आली पाहिजेत. मग आपल्याला आज बेसिक एक मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर तयार करायचंय की मला एक 10 ते 20 झाडं माझ्या अवतीभवती जे आहेत वनस्पती त्या ओळखता येतात का? त्या ओळखता आल्या पाहिजेत. 10 पक्ष्यांचे मी जिथे राहते तिथे 10 ते 15 पक्ष्यांचे आवाज मला ऐकू येतात. मग हे आवाज कुठल्या पक्षाचे आहेत? त्याचं प्रशिक्षण आहे, त्याचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला ह्या प्रकारची माहिती गोळा करता येते. निसर्गप्रेम इथनच सुरुवात करायचं. तुम्ही जर माझ्या घरी आलात तर मी तुम्हाला या प्रकारचं जे काही याच्यातलं पुस्तक रूपातनं ज्ञान आहे, ज्ञान घ्यायचं कसं, प्रत्यक्षात घ्यायचं, प्रॅक्टिकल मध्ये घ्यायचं. पण ते ज्ञान घेण्यासाठी आपल्याला आधी वाचन करावं लागतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं बघा की पुस्तकं जी असतात ती पुस्तकं ही लायब्ररीमध्ये ठेवण्यासाठी नाहीत, ती वाचायची. त्याचं बांधणी शिथिल झाली तरी चालेल, त्याची बांधणी परत परत करायची, पण पुस्तक हे काय करायचं, आपल्या जवळ ठेवायचं आणि पुस्तकातनं अभ्यास करून आपल्याला ते नॉलेज आपण घ्यायचं. तर या ठिकाणी गुहागरच्या जवळचं आबलोली मी आता सांगितलं, तर तिथे सचिन कारेकर नावाचे जे आहेत व्यक्ती, तर त्या व्यक्तीनं काय केलेलं आहे, आलेल्या पर्यटकांना ते इतकं सुंदर जेवण देतात, इतकं सुंदर जेवण देतात. कोकणी पद्धतीचं जेवण देतात, व्हेज देतात, नॉनव्हेज देतात. राहण्याची सोय त्यांची इतकी सुंदर आहे. पूर्वीचा जुना त्यांचा वाडा आहे, वाडा चौसोपी आहे. म्हणजे आजकालच्या मुलांना चौसोपी वाडा म्हणजे काय हे सुद्धा सांगावं लागतं किंवा त्यांना माहिती नसतं, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर मी माझा अ, हा जर आपण काय म्हणूयात की छंद जोपासला तर मला या सुद्धा गोष्टी मिळू शकतात. तर तिथे त्यांनी आम्हाला जे पक्षी हे दुर्मिळ पक्षी आहेत, म्हणजे आमच्या 20-25 जणांच्या गटांमध्ये प्रत्येकाच्याकडे अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल 32-32 लाख रुपयाच्या दुर्मिणी होत्या. म्हणजे त्यांचे ज्या लेन्सेस असतात ना कॅमेऱ्याच्या, त्या कॅमेऱ्याच्या लेन्सेस इतक्या पॉवरफुल असतात. मग मी जर घरी बसले असतं तर मला समजलं असतं का हो. सुतार पक्षी झाडावरती सकाळी 8 ते 9च्या दरम्यान, तुम्हाला भेरली माड माहिती असेल, शंकर जटा असं त्याचं नाव आहे, तर त्या भेरली माडाच्या झाडावरती असा उंचच्या उंच लोंगर लागतो. अर्ध सुपारी त्याला मराठीमध्ये म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला फिश टेल पाम असं म्हणतात. तर त्याच्या ज्या सुपाऱ्या आहेत, त्या अर्ध्या अर्ध्या सुपाऱ्या, त्याच्यामध्ये कुठे किडे कीटक मिळतात का, तर जवळजवळ आम्हाला 1 तास ट्रायपॉडवर लावलेल्या कॅमेरामुळे इतका तो पक्षी जवळ दिसत होता. म्हणजे किकानी आमच्यासाठी तो ट्रायपॉड, प्रत्येक पक्षी जिथे जिथे आम्ही जाऊ, वनात जाऊ, तिथे तो ट्रायपॉड लावायचा आणि त्या पक्षाला आम्ही इतकं त्याच्यातले रंग असतील, त्याच्या क्रीडा असतील, ते लहान बाळांना कसे भरवतात असेल,
इतक्या गोष्टी अनुभवल्या की ह्या गोष्टी प्रत्यक्षाशिवाय आपल्याला त्याचा अनुभव घेता येणार नाही. याच अबलोली गावामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं तसं किंगफिशरचे जवळजवळ भारतामध्ये 8 प्रकार आहेत. ते 5 प्रकार आम्हाला तिथे पाहायला मिळाले. हा, आता आपण थोडीशी सैर दुसरीकडे करूयात. LRK, ज्याला इंग्लिशमध्ये LRKचा लॉंग फॉर्म आहे लिटिल रण ऑफ कच्छ. साधारणतः आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना, तुम्हाला सगळ्यांना भुज हा भाग माहिती असेल. तर तिथे मी नाव सांगते तेवढं फक्त लिहून घ्या. धनराज. हा, तिथे सांगितलं सचिन कारेकर, त्याच्या आधी सांगितलं किरण पुरंदरे. ह्या सगळ्यांची नावं जिथे जिथे तुम्हाला शोधून काढता येतील त्यांच्याबरोबर जेवढं तुम्हाला साहित्य त्यांचं वाचता येईल तेवढं तुम्ही वाचा. म्हणजे तुम्हाला निसर्गाबद्दलची ओढ आणि आकर्षण, काय निसर्ग आहे, मला निसर्गात जायचंय आणि त्याच्याबद्दल शिकायचंय, तो काय आपल्याला देतोय, तो आपल्याला भरभरून देतोय, काय भरभरून देतोय, ही सगळी माहिती जर मला गोळा करायची असेल तर मला निसर्गात जायलाच पाहिजे. पण त्यासाठी मला या माणसांची सुद्धा माहिती पाहिजे. मग मी आता जसं तुम्हाला सांगितलं की सचिन कारेकर आहेत, किरण पुरंदरे आहेत, आणि आता पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतेय की ज्या LRK मध्ये आम्हाला धनराज असं त्याचं नाव होतं, तर त्या डेझर्ट कोस्टर नावाचं एक मोठंच्या मोठं हॉटेल होतं. पण ते हॉटेल म्हणजे हॉटेल नाही, शेणा मातीनी सारवलेल्या गुजराती पद्धतीच्या झोपड्या. बाहेर झोपडीचं तिला लूक आणि आतमध्ये तुम्हाला सगळ्या एका फॅमिलीला राहता येईल असे छान बेड्स होते त्याच्यावरती. आणि ह्या डेझर्ट कोस्टरमध्ये फॉरिनर लोकांना तो जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं सेवा देत होतो. तर हा जो बर्ड वॉचर आहे, म्हणजे तो खरा तर राजे रजवाड्यांपैकीच तो एक त्याला काय म्हणत आपण राजपुत्रासारखाच तो तिथे राहत असतो. त्याचं सगळं ते पॅराडाईस आहे. तर तो इतका हुशार आहे की त्याला 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती कुठले पक्षी बसलेले आहेत, तो जुवेनाईल आहे, तो लहान आहे का, तो बेबी बर्ड आहे का, तो जेंट्स आहे का, तो फिमेल आहे का, ती नर आहे का, मादी आहे, हे सगळं इतकंच त्याला सांगता यायचं. त्याच्या बरोबर जेव्हा आम्ही 4 ते 5 वेळेला या मोठ्या अशा जिप्सीमधनं जायचो तर आम्ही थक्क होऊन जायचो की ह्या माणसाला इतके त्याच्या जिभेवरती, तोंडावरती त्या पक्ष्यांची नावं असायची. मग असं आपल्याला होता येईल का? आपल्याला सगळ्या पक्ष्यांची नावं सांगता येतील का? याच रण ऑफ कच्छ मध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो फिरायला, तर तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहितीये का, कोणी अनम्यूट करून सांगेल का की लिटिल रण ऑफ कच्छ हे या ठिकाणी रोहित नावाचा पक्षी आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहितीये? फ्लेमिंगो असं त्याचं नाव आहे. हा, तर ह्या फ्लेमिंगोच्या पाहण्यासाठी, ह्या फ्लेमिंगोजना पाहण्यासाठी आम्ही गेलो. आणि तिथे नल नावाचं सरोवर आहे. आता तुम्हाला नल आणि दमयंती ही नावं माहिती आहेत की नाही इतिहासातली. तर ह्या नल सरोवरामध्ये आम्ही एका बोटीमध्ये 10 जण बसलो होतो. बोटवाल्याने सांगितलं तुम्ही पुणेकर आहात, तुम्ही गप्पा मारता, गप्पा मारायच्या नाहीत, पूर्णपणे तोंडशून यायचं बोटीमध्ये बसताना. आम्ही खरोखरी काही बोललो नाही. आणि मग त्यांनी आम्हाला त्या बरोबर इतकं जवळ नेलं पाणवठ्याच्या की तिथे असणारे ते गुलाबी पक्षी. आता त्यांचा रंग आहे पांढरा, पण ते जेवढं त्या पाण्यातनं जेवढ्या प्रकारचं त्यांना मिळणारं न्यूट्रिशन आहे, ते न्यूट्रिशन जेवढं घेतील तेवढे त्यांचे पंख हे गुलाबी रंगांचे होतात. आणि आम्ही इतके जवळ गेलो, त्यांच्या इतके जवळ गेलो होतो बोटीतनं की आता जणू काही हा सगळा न्याहारायचा, म्हणजे हा नजारा न्याहारायचा, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे म्हणून आम्ही आमच्या कॅमेरा आणि दुर्बिणी सज्ज ठेवल्या होत्या. तेवढ्यात पलीकडच्या होडीतल्या एक गुजराती बाई ए तमारे नाम छोस आहे, चोच आहे, खोच आहे असं करत 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 बोलल्या. आणि त्या एका वाक्यानी हे फ्लेमिंगो आकाशामध्ये पूर्णपणे काय झाले, उडाले. आणि आमच्या डोक्यावरती गुलाबी रंगांचं आवरण
की एक पडदा आणि क्वॅक 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 त्यांच्या आवाजामध्ये इतकं ते दृश्य विहंगम होतं, तुम्हाला सांगू मी, की मला आता LRK म्हणले की तोच आवाज त्या पक्ष्यांचा, आणि तो पटल असा तयार झाला. म्हणजे आकाश आहे निळं, पण आमच्यावरचं आकाश काही काळ गुलाबी रंगांचं झालं. मग हे प्रेम माझं निसर्गातलं, जेव्हा जेव्हा मी फ्लेमिंगो म्हणते तेव्हा ते मला आठवतं. त्याच डेझर्ट कोस्टरमध्ये आम्ही सगळेजण, आमचे नातेवाईक पण आम्ही गेलो होतो. त्याच्यामुळे रात्री आमचं छान गप्पा गाणी गोष्टी चालू. तर जवळजवळ 12-12:30 वाजेपर्यंत आम्ही त्या गप्पा करत होतो, गप्पा मारत होतो. आणि गप्पा मारत असताना तो सगळा जो भाग होता ते सगळं ग्राउंड होतं, आणि आजूबाजूला आम्ही राहत होतो. तर त्या ग्राउंड वरती काही असे दिवे, फार जास्त पण रोषणाई नव्हती, अगदी नॉर्मल दिवे, असे ग्रामीण भागात कसं आहे वातावरण असं, तसे दिवे लावले होते, पिवळे दिवे. आणि सगळ्या गप्पा वगैरे मारल्या. 12-12:30ला मी झोपलो, आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी 6:30 वाजता त्या ग्राउंड वरती वॉक घ्यायला सुरुवात केला. आणि बरोबर तुम्हाला मित्रांनो सांगते, 6:35 काल जिथे आम्ही गप्पा मारल्या, त्या गप्पा मारलेल्या जागेच्या बरोबर वरच्या झाडावरनं एवढ्या सुंदर पक्षी, म्हणजे त्या पक्षी तुम्ही शोधून काढायचे. मी नाव सांगते, तुम्ही त्याचं वर्णन ऐकायचं किंवा वाचायचं. रोझी स्टर्लिंग नावाच्या चिमण्या होत्या, गुलाबी रंगाच्या चिमण्या, आणि त्यांचा 100-500चा असा थवा एका क्षणात माझ्या डोळ्यासमोरनं त्या झाडावरनं निघाला. म्हणजे काल ज्या झाडाच्या खाली आम्ही गप्पा मारत होतो तिथे या चिमण्या एवढ्या संख्येनं बसलेल्या होत्या. त्याला आपण रातथारा किंवा रानथारा असं सुद्धा म्हणू शकतो. तर अशी ही पक्ष्यांबद्दलची माहिती, म्हणजे तो जो त्यांचा भुर्रकन जो आवाज आला ना, तर त्यांनी माझे कान, त्या ट्रिपच्या जे पैसे मी भरले होते ते सगळे वसूल झाले. LRK मध्ये आणखीन एक गंमत आम्हाला तिथे पाहायला मिळाली. तर हे जे फ्लेमिंगोज असतात, त्या फ्लेमिंगोंची पिसं आम्ही गोळा केली, आणि मग इथे घरी पुण्यात आल्यानंतर मग त्याची आम्ही छान छान ग्रीटिंग कार्ड तयार केली. म्हणजे विद्यार्थी मित्र, आपण आणलेली एखादी निसर्गातली गोष्ट असेल तर ती डोळ्यासमोर जरी थोडा वेळ असेल, आपल्या समोर ती असेल, तरी आपल्याला हे सगळं आपलं राहणं, तिथलं राहणं, तिथले सगळे दिवस आठवतात. मग जे पक्षी आपल्याला पुण्यात दिसत नाहीत ते आपल्याला तिथं दिसतात. तुम्हाला माहिती असेल, एक कवी आहेत, कवी प्रदीप, त्यांनी पुस्तकात असं लिहून ठेवलंय की जिथे निसर्गाच्या, काय म्हणायचं, ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांच्यापर्यंत आपल्याला जायला लागतं. म्हणजे निसर्ग आहे म्हणल्यानंतर, हो मी घरातनं बघते ना, निसर्ग दिसतो की सुंदर चांगलं. तर अशा गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला पाहायला म्हणजे निसर्ग समोर आहे म्हणून नाही. तर कवी प्रदीप असं म्हणतात की ज्या गोष्टी माझ्या घरापर्यंत येत नाहीत त्यांच्यासाठी, त्या बघण्यासाठी, त्यांचा आनंद घेण्यासाठी मला निसर्गात जावं लागतं. म्हणजे निसर्गात जाणं ही क्रिया म्हणजे काय आहे, तर निसर्गमय होऊन जाण्यासाठी मला निसर्गामध्ये असणारे धबधबे असतील, निसर्गामध्ये असणारे फायरफ्लाईज, आता तुम्हाला इंग्लिशमध्ये फायरफ्लाईज म्हणजे सगळ्यांना माहितीये का, काजवे. तर हे जे काजवे असतात त्या काजव्यांच्या साठी सुद्धा आम्ही विद्यार्थी मित्र हो अनेक रात्री अशा जागल्या आहेत. जंगलातनं रात्रीतनं आम्ही एवढे एवढे फायरफ्लाईज पाहिलेले आहेत. कुठेही हातामध्ये काहीही प्रकारची कुठलेही आयुध नाही, म्हणजे बॅटरी नाही, काही नाही, आणि आम्ही असे मैलोन मैल जंगलांमध्ये, भंडारदऱ्याला मी गेलो होतो, अशा अनेक ठिकाणी हे फायरफ्लाईज पाहिलं. तर पाहणं आणि दुसऱ्यांना सांगितलेलं, मोबाईलवरचे व्हिडिओज, मोबाईलवरच्या फोटोग्राफ मधनं आनंद घेण्यापेक्षा प्रत्यक्षात आपण तिथे जाऊन आलो तर अतिशय सुंदर अशी आपल्याला प्रत्यक्ष माहिती मिळते. आणि जेव्हा आपल्या बरोबर एखादा गाईड असतो, तर तो गाईड आपल्याला जेव्हा ती माहिती देतो ना, तेव्हा आपण खरे समृद्ध होतो. एरवी आपण नुसते पाहत असतो, म्हणजे
त्याच्या पुढे एस, हा, त्याच्या पुढे 2 एस आणि नंतर तो, असा शब्द पाहतो. पण जेव्हा आपल्या बरोबर मार्गदर्शक असतात, जेव्हा आपल्याला तिथली माहिती देतात, ते स्थानिक वातावरण सांगतात, स्थानिक क्लायमॅटिक कंडिशन सांगतात, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला ते सांगतात, तेव्हा आपण अनुभवाने समृद्ध होतो. बघा, त्याच आता तुम्हाला राधानगरीचं फॉरेस्ट माहिती आहे, कोल्हापूरचं. तर तिथे आम्ही असेच रात्रीचे या फॉरेस्टमध्ये गेलो, अशा जंगलामध्ये गेलो फायरफ्लाईज बघायला आणि झोपलो साधारणतः 1:30-2च्या दरम्यान. आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा गजर नाही, बझर नाही, मोबाईलचा आवाज नाही, आणि बरोबर पहाटे 6 वाजता, 5:30-6 वाजता केकारव ऐकू आला. म्हणजे आम्हाला उठवणारा निसर्ग होता. आमची 2-2:30 वाजता झोपलेले आम्ही 6 वाजता आमची झोप इतकी सुंदर पूर्ण झाली. आणि इथे आपल्याला, आपण रात्रभर मोबाईल घेतो, मग तो संपला त्याचं, म्हणजे आता आता आपल्याला झोप लागायला लागली असं वाटलं की आपण झोपतो, आणि मग संध्याकाळी किंवा सकाळी आपण फ्रेश नाही होऊ शकत, किंवा आईने आपल्याला उठवलं तर आई थांब गो, अजून मला नाही झाली माझी झोप, 1 तास अजून झोपतो मी. म्हणजे तुम्ही जेवढे निसर्गात असाल तेवढं तुमचं वागणं, तुमचे विचार हे निसर्गमय होऊन जातात किंवा निसर्गाच्या जवळ जातात. मेळघाट मधली सांगितलेली मी मगाशीची एक गोष्ट तुम्हाला सांगते, की तिथं आम्ही गेलो आणि मेळघाटच्या या 8 दिवसांच्या वास्तव्यामध्ये आम्हाला लेक्चर देत होते, ते माहिती देत होते, आणि छान सगळी चारी बाजूनी ओपन, फक्त वरती आमच्या कौलारू असं ते सभागृह होतं. आता पावसाबद्दल माहिती सांगतात आणि बाहेर पावसाचा आवाज येतोय. पावसा म्हणजे पेरते व्हा, पेरते व्हा, त्याला इंग्लिशमध्ये ब्रेन फीवर त्या पक्षाला असं म्हणतात. मग तो प्रत्यक्ष पाहायला तिथे मिळाला आम्हाला. म्हणजे सांगायचा भाग असा, की जी जी गोष्ट आपण कुठेतरी वाचलेली असते, पाहिलेली असते फोटोमध्ये, ती आपल्याला जेव्हा प्रत्यक्षात पाहायला मिळते, तेव्हाचा जो आनंद असतो, हा कुठल्याही सोन्याने मढलेल्या दागिन्यांचा किंवा दागिने घालून मिळणाऱ्या आनंदापेक्षा, किंवा एखाद्या ड्रेसचा, एखाद्या साडीपेक्षाचा अनुभव हा जास्त समृद्ध करणारा असतो. म्हणून निसर्गात तुम्ही जा, तुम्हाला निसर्ग भरभरून माहिती देतो. आता सकाळी मॉर्निंग वॉकला जेव्हा आम्ही जंगलांमधनं जायचो, पहाटे 5-5, 6-6 वाजता जायचो, तर आमच्या बरोबर, आता तुम्हाला मी आणखीन एक नाव सांगणार आहे हा, अनुज खरे, पुण्यामध्ये नेचर वॉक साठी कट्टा घेणारा, दर शुक्रवारी कट्टा घेणारा हा माणूस, या माणसानी दाखवलेल्या वेगवेगळ्या शोज असतील, ऑर्गनाईज केलेले शो असतील, ऑर्गनाईज केलेल्या फिल्म्स असतील, फिल्म शोज असतील, त्याच्यामुळे पुण्यातले नागरिक जे आहेत ते इतके तृप्त झालेत. 28 वर्ष दर शुक्रवारी हा माणूस नुमवी शाळेमध्ये, मुलींच्या शाळेमध्ये, म्हणजे माझ्या शाळेमध्ये मला दर शुक्रवारी मी ज्या बेंचवरती बसलेले होते त्या बेंचवरती बसता येतं. किती, अजूनही माझ्या 62व्या वयामध्ये सुद्धा मला तिथे जाता येतं. हा आनंद केवढा मोठा आहे. मला अंटार्क्टिकाला नाही जाता येते आता, पण अंटार्क्टिकावरती तयार होणारी एक फिल्म आहे, ज्या माणसानी, जो माणूस तिथे जाऊन आलेला आहे, ती सगळी माहिती तो आपल्याला दाखवतोय, तिथली फुलं दाखवतोय, या सगळ्या गोष्टी तो जर आपल्याला दाखवतोय, तर मग आपण निसर्गात जाण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी स्वप्न तर तयार होतील. अरे, मी आता एव्हरेस्ट मी पाहिला, मी एव्हरेस्ट माझ्या काय म्हणायचं फोटोमध्ये पाहिला. मी वेगवेगळे लोक, आता कामारिता नावाचा माणूस 31 वेळेला, नेपाळी माणूस आहे हा, आणि या व्यक्तीनं आतापर्यंत 31 वेळेला माउंट एव्हरेस्ट सर केलाय. मग त्याच्याबद्दलची माहिती मला, जर तो प्रत्यक्षात पुण्यात जेव्हा आला, कलमाडी शाळेमध्ये त्याचं लेक्चर ठेवलं होतं, तर घरातल्या सगळ्या गोष्टी मी बाजूला सारल्या, आणि माउंट एव्हरेस्ट वरती 31 वेळा जाऊन येणाऱ्या माणसाचं काय म्हणणं आहे हे ऐकून तर मला घेता आलं. म्हणजे जी व्यक्ती निसर्गाच्या जवळ आहे, मग आपल्याला त्याच्यातनं प्रेरणा मिळतात. मग मी आता तुमच्या मंगल मॅडम ज्या आहेत किंवा अर्चना मॅडम जे आहेत, त्यांनी तुमच्यासाठी हे संस्कार सुरू केलेत की नाही, तर भले त्याच्यामध्ये 40 विद्यार्थी तुम्ही असाल, पण त्या 40तले 4 विद्यार्थ्यांनी
तुम्ही अशा काही काही वर्षांनी आम्ही तुमची मुलाखत घ्यायला आलो की अरे बाबा तू या ठिकाणी कसा काय रे, ही एवढी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री नावाची एवढी मोठी मुंबईमध्ये ही संस्था आहे आणि या संस्थेत तू अधिकारी कसा काय झाला. मग तू सांगशील की बाबा आमच्याकडे एक मॅडम आल्या होत्या, त्यांनी प्राण्यांची, पक्ष्यांची, वनस्पतींची माहिती सांगितली आणि आम्हाला प्रेरणा मिळाली. किंवा आता तुम्ही सांगितलं, मॅडमनी सांगितलं की तुम्ही झाडांशी बोला. मग एखादा विद्यार्थी 40तला एखादा विद्यार्थी सुद्धा आम्हाला चालेल. बघा आमच्या अपेक्षा 40 सगळ्यांनी बदलावा असं नाहीये. एखाद्या विद्यार्थ्यांनी असा प्रयोग सुरू केला आणि त्याला झाडांच्या बद्दल आत्मीयता वाटायला लागली. तुम्हाला माहितीये जपानी एक टेक्नॉलॉजी अशी आहे की त्याला ट्री बेदिंग असं म्हटलं जातं. आणि पुण्याच्या ओकायामा नावाची जी गार्डन आहे त्या गार्डन मध्ये मी असाच एक वॉक देत होते. जवळजवळ 100-200 लोक माझ्या मागे होती. मी सगळ्यांना झाडाची माहिती देत होते. मग माहिती देऊन झाल्यानंतर मग मी लहान लहान मुलांना त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये त्यांची माहिती देत होते. आणि मग सर्वात शेवटी आम्ही त्या ठिकाणी वृक्ष विपश्यना केली. मग वृक्ष विपश्यना झाल्यानंतर ह्या अर्चना मॅडम माझ्याकडे आल्या आणि त्यांना इतकं प्रेम वाटलं माझ्याबद्दल. बघा म्हणजे झाडांच्यामुळे त्या माझ्या जवळ कशा आल्या बघा की अरे मॅडम तुम्ही इतकी माहिती सांगितली त्या झाडांची, किती तुमचं प्रेम आहे हो म्हणे, किती तुम्हाला त्या झाडांच्या बद्दल प्रेम आहे, आस्था आहे, म्हणजे तुम्हाला किती छान वाटतं. आणि सर्वात शेवटी जी विपश्यना घेतली तर त्या विपश्यनेमुळे तर सगळ्या लोकांना तो ट्री वॉक आवडला. तर मला तुम्हालाही सगळ्यांना अगदी प्रत्यक्षात मॅडम जर घेऊन आल्या इथे, डॉक्टर मंगल मॅडम, तर नक्की आपण हा उपक्रम करूयात. आणि तुम्हाला निसर्गाच्या जवळ थांबणं, निसर्गाच्या जवळ राहणं ही काय कन्सेप्ट आहे बाबा, काय निसर्ग देतो. तर तुम्हाला मॅडम आपल्याला वेळ आहे ना? मॅडम आहे, कंटिन्यू करू हा शकता, करा. हा हा. हम्म. तर पुण्यामध्ये आणखीन एक व्यक्तिमत्व मी सांगते, लिहून ठेवायचं त्यांची नावं. प्र के घाणेकर आणि श्री द महाजन. आता महाजन सर आहेत जवळजवळ 91-92 वर्षांचे आणि प्र के घाणेकर सर आहेत जवळजवळ 75-76 वर्षांचे. या दोनही व्यक्ती बॉटनिस्ट आहेत. तर महाजन सर जेव्हा शाळेत तुमच्या एवढे होते, 7वी-8वी मध्ये जात होते किंवा 5वी मध्ये होते, तेव्हा त्यांनी गुरुजींना प्रश्न विचारला की या ज्या वेली आहेत ना, तर त्या वेलींना असे तण येतात बघा बरेचदा. आता तुम्ही कुठल्या वेलीचं पाहिलं, कृष्ण कमळाची जर वेल पाहिली तर तिला असे स्प्रिंग सारखी हे येते. किंवा मटाराची वेल जर पाहिली तर मटाराला अशी स्प्रिंग सारखी एक हे येते. तर हे कसं येत असेल म्हणे, काय काय क्रिया होत असेल. तर मग गुरुजी म्हणले की तू तर म्हणे मला असा प्रश्न विचारलायस की हे कसं होत असेल, मी काय सांगू म्हणे, वनस्पतीवरती ती क्रिया होते. मग त्यांनी त्यांच्या वयाच्या 10व्या-12व्या वर्षी हा प्रयोग केला. त्यांच्या घरी जी एक वेल होती त्या वेलीचा त्यांनी बोट धरलं. म्हणजे जिथे तो ती स्प्रिंगचा जिथे एंड असतो की नाही, तिथे ते बोट त्यांनी धरलं आणि रात्रभर त्या झाडापाशी ते बसून राहिले. आणि बसल्यानंतर त्यांना लक्षात आलं की त्या वेलीनी त्यांच्या बोटाच्या भोवती ती वेल गुंडाळली गेली. काही म्हणजे एखादा एक पेर म्हणा किंवा एखादी एक राऊंड म्हणा. म्हणजे एखादा मोठा सायंटिस्ट, आत्ता तो एवढा का मोठा सायंटिस्ट झाला बाबा, तर त्याला वयाच्या 10व्या किंवा 12व्या वर्षी हा प्रश्न पडला की वेली अशा का वाढतात, वेली तशा का वाढतात, झाडं अशी का वाढतात, झाडं तशी का वाढतात. तर त्यांनी आम्हाला एक गंमत सांगितली की ते आसाममध्ये एका फॉरेस्टमध्ये गेले आणि फॉरेस्टमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी टोपी घातली होती, उन्हाची टोपी, आपली कॅप. आणि आता फॉरेस्टमध्ये आतमध्ये तर काही ऊन नव्हतं. मग ऊन नसेल तर मग कशाला कॅप घालायची, म्हणून त्यांनी एका बांबूच्या झाडावरती आपली टोपी ठेवली आणि हे सगळे लोक फॉरेस्टमध्ये गेले. पूर्णपणे दिवसभर फॉरेस्ट पाहिलं, इकडे झाडं पाहिली, तिकडे बांबू पाहिला, इकडे वेगवेगळी झाडं पाहिली. आणि आता परतीच्या प्रवासामध्ये त्यांना लक्षात आलं की अरे आपण या ठिकाणी बांबूवरती माझी टोपी काढून ठेवली होती. तर आश्चर्य असं
की तिथे असणारे बांबू दिवसामध्ये 1.5-2 फूट सुद्धा वाढतात. तर त्यांनी ठेवलेली अगदी आपल्या हाताशी नाही का आपण येते तशी त्यांनी हाताशी असलेल्या बांबूवरती ती टोपी ठेवली. ती जवळजवळ दीड दीड ते 2 फुटांवरती अशी उंच गेली. म्हणजे सांगायचा भाग असा की ह्या करामती किंवा ह्या गोष्टी बघण्यासाठी आपण निसर्गामध्ये गेलंच पाहिजे. कवी प्रदीप यांचं म्हणणं आहे, जिथे जिथे माझ्या घरासमोर निसर्ग नसेल ना, तर मला निसर्गापाशी जायला पाहिजे, धबधब्यांपाशी जायला पाहिजे. धबधब्यातनं वरनं पडणारं पाणी जे आहे, आता तुम्हाला माहितीये का की आपण धबधब्याखाली नेहमी जातो आणि तिथे पाणी जे असतं की नाही, त्या पाण्यामुळे आपण एकदम शहारतो, फुशारकी आपल्याला वाटते की एकदम आपण फ्रेश होतो. तर पाणी हा असा घटक आहे. डॉक्टर H.V. सरदेसाई, पुण्यामधलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व डॉक्टर बर का तर ते सांगतात की आपण उदरस्थ आईच्या पोटामध्ये असताना 9 महिने पाण्यात होतो. मग जिथे जिथे आपला पाण्याचा संपर्क येतो, म्हणजे आंघोळ करताना आपल्याला एखादं गीत म्हणावंसं वाटतं, एखादी कविता म्हणावीशी वाटते. तुम्हाला माहिती असेल गोदा गौरवांची, तल्लीन मेदी कल्लीन नो कल्लोलिनी कवी कवण करी, जय संजीवनी जननी पयोदे श्री गोदे भवतापहरी. अशा कविता असतील, गाणी असतील, का आपल्याला आठवतात आणि आनंद देतात? तर आपल्या अंगावरती पाणी पडलेलं आहे. मग धबधब्याचं जेव्हा पाणी पडतं तेव्हा ते ग्रॅव्हिटीनी पडतं आपल्या अंगावरती. आणि ही जी ग्रॅव्हिटी आहे किंवा समुद्राचं पाणी जे आहे, येणारी लाट आहे, जाणारी लाट आहे, तर त्याच्यामुळे आपल्या पाठीचा जो कणा आहे त्याचं आरोग्य हे जपलं जातं. आणि म्हणून वर्षातनं किमान एकदा तुम्ही किनारपट्टीवरती जर असाल, किनाऱ्यावरती भागात असाल, तर तुम्ही किती वेळा तुम्ही पाठीवरती लाटा घेऊ शकता. पण त्याला एक महत्व आरोग्याचं असं आहे की तुम्ही खूप साऱ्या काळात जिथे जिथे जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा ही ग्रॅव्हिटी जी आहे पाण्याची ती अंगावरती घेत राहा. पुढे मला तुम्हाला सांगायचंय नानज. नानज या ठिकाणी मला राजा पुरोहित नावाची एक व्यक्ती भेटली आणि अनुज खरेंनी ही ट्रिप काढलेली होती. आणि त्या ट्रिपमध्ये आम्ही गेलो आणि एकमेव आता ह्या सोलापूरच्या जवळ असणारं हे अरण्य बरं का, अभयारण्य, तर तिथे शेवटचा एकच माळढोक पक्षी राहिलेला होता. आता माळढोक पक्ष्यांचं अस्तित्व हे राजस्थानचा जो भाग आहे ना तिथे मोठ्या प्रमाणावरती आहेत, पण बाकीचे सगळे नामशेष झालेले आहेत. तर तिथे आम्हाला त्या पक्षाचं उड्डाण होतं, म्हणजे तो पक्षी जो उडतो की नाही, तो जमिनीवरनं जेव्हा तो फ्लाईट मोडमध्ये जातो, तर हे आम्हाला त्या कॅमेऱ्यातनं दुर्बिणीतनं इतकं सुंदर दर्शन घडलं की नानज म्हणल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर तो माळढोक पक्षीच दिसतो. तर या पुरोहितने, आता तुम्हाला सांग ना राजा पुरोहित, नाव पण काय बघा त्यांचं नाव राजा. त्यांनी मला एक सांगितली गंमत. आता ही तर गंमत आम्हाला खरं माहितीच नव्हती बरं का. त्यांनी सांगितलं की अमरावतीला असा एक भाग आहे की तिथे स्पर्धा घेतल्या जातात कबुतरांच्या. तर मला आश्चर्य वाटलं, कसल्या कबुतरांच्या स्पर्धा बाबा? तर आता मंगल मॅडम तुम्ही कोणवेला राहतात, हा, किंवा आमच्या अर्चना मॅडम आहेत त्या धाराशिवला राहतात. तर धाराशिववरनं मॅडम अमरावतीला गेल्या, मी पुण्यावरनं तिथं गेले, मंगल मॅडम त्यांच्या घरून तिथं गेल्या आणि त्यांनी त्यांच्याबरोबर कबुतर नेली. तर ही कबुतर त्या अमरावतीच्या एका टेरेस वरनं ती उडवली जातात आणि त्या कबुतरांनी त्या उडवलेल्या असतात, त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं बरं का. तर ही कबुतर जेव्हा त्या व्यक्तीच्या घराकडे परत येतील अमरावतीवरनं, म्हणजे जिथनं तुम्हाला नेले तिथनं तिथं परत येतात, ती जी जे कबूतर पहिलं येतं त्याला प्राइज दिलं जातं. तर मला हे आश्चर्य वाटलं, म्हणजे ही सगळी माहिती आम्हाला ते सांगत होते. पुण्यामध्ये पत्रकार नगर म्हणून एक भाग आहे, सिम्बायोसिस कॉलेज, तिथे पुरंदरे नावाचे गृहस्थ आहेत आणि
त्यांचा बंगला आहे मोठा आणि त्यांच्याकडे जवळजवळ टेरेसमध्ये 50 एक कबूतर आहेत. तुम्हाला माहितीये का ढाबळ म्हणजे काय असतं? वेगवेगळे हे कबूतर पाळली जातात, त्यांना आकाशात फिरवलं जातं आणि मग नंतर आल्यानंतर त्यांना दाणा पाणी दिलं जातं आणि मग खुराड्यामध्ये ठेवलं जातं. तर माझी बहीण त्यांच्या शेजारीच राहते. तर ती मला म्हणली, बिलीना आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि आपण त्यांना भेटूयात. तर पुरंदरेंनी सांगितलेला अनुभव मी जर तुम्हाला सांगितला तर तुम्हाला इतकी मजा वाटेल की त्या पक्ष्यांबद्दलचं तुमचं प्रेम वाढत राहील बघा. तर काय गंमत झाली, हे जे पुरंदरे होते त्या पुरंदरेंचे एक मित्र मुंबईवरनं त्यांच्याकडे आले. त्यांनी सांगितलं, मला 4-5 दिवसांपूर्वी मी युकेला गेलो होतो, तर एका कॉन्फरन्स मध्ये कबूतर हे शांततेचं प्रतीक असतं, माहितीये सगळ्यांना. तर शांततेचं प्रतीक म्हणून सर्टिफिकेटच्या बरोबर एक कबुतराचं पेअर त्यांना दिली, नर आणि मादी. आता ते म्हणले, सर्टिफिकेट मी घरी ठेवलं पण याचा उपयोग मी काय करू? म्हणून मग त्यांनी काय केलं, या स्नेहींना फोन केला तिथनं आणि त्यांना विचारलं की पुरंदरे, मी तुमच्याकडे उद्या 9 पर्यंत येतो. मग त्यांनी सांगितलं, मग ते आले त्यांच्याकडे मुंबईवरनं पुण्याला. ती 2 पेअर त्यांनी दिली आणि 9 वाजता मग त्यांनी नाश्ता पाणी केलं आणि हे मुंबईला निघाले किंवा मुंबईला गेले ते. आता 9 वाजता ही मंडळी म्हणजे ही कबूतर दोन्ही होती ना, तर त्यांनी पुरंदरेंनी त्यांच्या जवळजवळ 40-50 कबुतरांमध्ये त्यांना ठेवून दिलं आणि संध्याकाळी बरोबर 4:30-4च्या दरम्यान त्यांनी ती आकाशात फिरवली. सगळी फिरवली ते जे काही होते ते पक्षी 40-50 आहे आणि त्याच्याबरोबर ही 2. तर आल्यानंतर सगळ्यांना म्हणजे त्यांचं ते आकाशात फिरवणं झालं, मग ते ढाबळीमध्ये बसले, त्यांना दाणा पाणी दिला पुरंदरेंनी आणि ते पुरंदरे वरून खाली आले. आता वरून खाली आले, जेवण जेवले, झोपले, सकाळी उठले आणि बरोबर 9 वाजता त्यांना फोन आला. कुणाचा फोन आला? तर ज्या मुंबईमधले त्यांचे मित्र इथं द्यायला आले होते ना कबूतर, तर त्यांच्या घरी, आता तुम्हाला मी सांगते, त्या मुंबईच्या 15 मजले बिल्डिंग मधल्या 7व्या मजल्यावरच्या 15व्या फ्लॅटची चा ऍड्रेस या कबुतरांना कोणी दिला? तर ही 2 कबुतर त्यांच्या घरातल्या 7व्या मजल्यावर, त्या बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावरती त्यांच्या बाहेरच्या हॉल ची जी ग्रिल असते की नाही, त्या ग्रिलवरती ते येऊन बसले होते. आणि म्हणून मला मग या कबुतर, आणि म्हणून आपण त्याला मेसेंजर पिजन्स असं म्हणतो. पोलिसी म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये ह्या कबुतरांना खूप महत्व प्राप्त होतं. म्हणजे निसर्गाच्या बद्दल जेवढं जेवढं आपण ऐकू, आणि म्हणून मगाशी तुम्हाला अर्चना मॅडमनी सांगितलं की नाही की या मॅडमनी रेडिओवरती पण दिलेली आहेत भाषणं. तर मग मी या कबुतरांचा अभ्यास केला. मी जिथे हार्मोनियम वाजायची तिथं ते येऊन बसायचे, अर्धा अर्धा तास एका पायावरती अशी ध्यान लावल्यासारखे ते बसायचे. मग त्यांना कान असतात का? मग ते डोळे बंद करताना त्यांच्या डोळ्यावरचा पापुद्रा जो असतो, एक पडदा असतो, तो पडदा कसा खाली करतात, ही सगळी माहिती गोळा केली आणि मग त्याच्यातनं मला खूप सारी माहिती मिळाली. आता दुसरी आणखीन एक गंमत सांगणार आहे, ती म्हणजे मी माझ्या घरामध्ये, इथे तुम्हाला दिसेल बघा, झाडं दिसत आहेत तुम्हाला सगळ्यांना? झाडं दिसत आहेत? हो हो तर त्या, दिसतायत मॅडम. तर इथे एक जवळजवळ 6 फूट उंचीचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त उंचीचं एक आपल्या पिवळ्या चाफ्याचं झाड होतं. आता ते मी माझ्या घराच्या बाहेर लावलेलं आहे, आता ते इथे नाहीये, पण इथे ती फुलपाखरं मी तयार करते. मी घरी फुलपाखरं तयार करते म्हणजे काय करते, तर त्याच्यावरती जी फुलपाखरं अंडी घालतात त्या अंड्यांना कुठेही हात लावायचा नाही, त्या अंड्यांचं निरीक्षण करायचं.
लहानाची मोठी होत राहतात, मोठी होत राहतात. मग छोट्याशा अंड्यातनं हळूच किनी बाहेर बारीक बारीक अशी अळी बाहेर येते. मग ती अळी तिच्या वाढीच्या काळात एवढी खाते, एवढी खाते, एवढी खादाड असते, खादाड असते, खादाड असते, खादाड असते, इतकं ती खाते 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 खाते, झाडाची पानं पूर्ण निघून जातात. झाडाची पानं जी असतात ना, ती कुरतडून कुरतडून ती सगळीच्या सगळी फस्त होतात. मग तिची वाढीच्या काळानंतर ती कोशामध्ये जाते आणि मग कोशात ती निद्रिस्त होते. ती आपल्या भोवती बघा, हे असं पान आहे की नाही, तर ती अशी इथे राहते आणि याच्या भोवती ती असा एक थ्रेड, छोटासा असा सिल्कचा एक थ्रेड ती गुंडाळते आणि ती अशी इथे झोपी जाते. आता त्या निसर्गाची कमाल अशी आहे, त्याचं नाव जे नावाचं बटरफ्लाय आहे बरं का, जे. तर त्या कोशात गेलेल्या अळीचं रूपांतर जेव्हा फुलपाखरात होतं, साधारणतः सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान ते फुलपाखरू बाहेर येतं. आता हे पान आहे की नाही, ह्या पानाला असलेली ती गुंडाळली गेलेली ती तो कोश आहे. तर त्याला एक विशिष्ट अँगल असतो. म्हणजे टेक ऑफ, जसा एरोप्लेन टेक ऑफ घेताना एक विशिष्ट अँगल असतो की नाही, तसा ह्या अळीला म्हणजे ह्या आतल्या फुलपाखराला एक अँगल लागतो. तर तो अँगल हे पान देतं आणि बरोबर 8:30-9च्या वेळेस जेव्हा ऊन आलेलं असतं ना, तेव्हा ते त्यांचे विंग्स फ्लॅप करतात आणि विंग्स फ्लॅप केल्यानंतर काय होतं की त्याच्यावरचं जे रंगकाम आहे, आता हे फुलपाखरू आहे काळसर रंगाचं, त्याच्यावरती पांढरे, पिवळे, लाल अशी नक्षीकाम केलेलं असतं. तर त्याचं ड्राईंग प्रोसेस झालं, म्हणजे आधी निसर्गाने डाईंग केलं, हा, डाईंग नंतर ड्राईंग झाला, म्हणजे आधी रंग लावला निसर्गाने आतमध्ये असताना आणि ती पंखांची जोडी अशी ओपन करत 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 त्या कोशातनं ते फुलपाखरू बाहेर पडतं आणि मग निसर्गात आहे, निसर्गात ते निघून जातं. आता ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसमध्ये जवळजवळ 25 ते 30 दिवस जातात. म्हणजे झाडाला सोन्यात म्हणजे त्याला आपण म्हणतो ना सोनचाफा, तर सोनचाफ्याची फुलं तर येतातच येतात आणि जेव्हा सोनचाफ्याची फुलं नसतात तेव्हा मात्र फुलपाखरं तयार होतात. आणि गमतीचा भाग म्हणजे सगळ्यात अमेझिंग गोष्ट अशी की ज्या पानावरती या अळीनं इथं स्वतःला कोश केलेला असतो की नाही, तर हे पान ते फुलपाखरू बाहेर पडल्यानंतर 2 दिवसांनी त्याची गळती झाली. म्हणजे निसर्ग इतका अमेझिंग आहे की ते पान, कुठलं पान चूज करायचं, खालचं पान चूज करायचं का वरचं करायचं, किती त्याच्याकडे, निसर्गाकडे ज्ञान आहे आणि शक्ती आहे हे आपल्याला समजून येतं. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही की असं एक म्हटलं जातं, पूर्वी सकाळमध्ये ग्राफिटी यायची आणि त्या ग्राफिटीमध्ये म्हणलं जायचं झाडांवरती प्रेम करा, वृक्षांवरती प्रेम करा, पण वृक्षाखाली प्रेम करू नका. तुम्ही पुण्यामध्ये आलात तर आमच्याकडे शनिवार वाडा आहे, सारस बाग आहे, अशा खूप बाग आहेत. मी जवळजवळ 40 बागांची माहिती, लोकमत नावाचं वृत्तपत्र असतं की नाही, त्या ठिकाणी अशा लेखांच्या स्वरूपामध्ये प्रत्येक बागेची माहिती, त्या बागेत कुठल्या वनस्पती आहेत, कुठले प्राणी तिथे आहेत, कुठले पक्षी आहेत, ती बाग कधी एस्टॅब्लिश झाली, मग तुम्ही काय त्या बागेत जास्तीत जास्त बघू शकता, ही सगळी माहिती मी दिलेली आहे. आता मी राहते पद्मावतीला, तर पद्मावतीला राहत असल्यामुळे जवळजवळ मी ह्या एरियामध्ये 20 वर्ष तर जास्त पेक्षा राहिलेली आहे. मग पद्मावतीच्या जवळ एक काकासाहेब गाडगे उद्यान आहे. तिथं मी नेहमी तळं बघायची, तळ्यामध्ये एक फाउंटन असायचं ते बघायची, बागेमध्ये जायची. पण जेव्हा मी बागांचा अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्षात परत एकदा तिथं गेले, परत तिथनं जाऊन माहिती काढली, तेव्हा मला असं समजलं की जे तिथलं तळ आहे की नाही, ते नॅचरल स्टेट मधलं तळ आहे, ते आर्टिफिशियल नाहीये. तर त्याला कात्रजकडे
कात्रज वरनं आलेले उच्छवास आहेत. उच्छवास म्हणजे त्याचे आउटलेट्स आहेत. आणि त्या आउटलेटमध्ये ह्या पाण्यामध्ये गंधक मिश्रित असं ते पाणी आहे. मग गंधक मिश्रित पाणी जे असतं ते खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला स्किनच्या ॲलर्जीज किंवा स्किनच्या काही ज्या डिफॉर्मिटीज झालेल्या असतात त्या बऱ्या करतात. आणि खरोखरी मी तिथे गेल्यानंतर लोकांच्या मुलाखती घेतल्या तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचे दुर्धर रोग जे आहेत, किती दिवस म्हणे आमच्या स्किनला एक्झिमा होता, स्किनला अमुक अमुक होतं, जातच नव्हतं. मग तिथे आंघोळ करण्याची सोय जवळजवळ तुम्हाला सांगते मी 24/7. याचा अर्थ असा की 7 दिवस त्याच्यातले तुम्ही 24 तास कुठल्याही वेळेला तिथे तुम्ही जा. तुम्हाला तिथे जाऊन 2 स्वच्छतागृह आहेत लेडीज आणि जेंट्ससाठी. म्हणजे पाणी जे आहे बघा, पाण्यात आता निसर्गातलं पाणी हाच एक घटक असा आहे की तो सगळ्या पद्धतीने तुम्हाला जीवन देतो. आणि म्हणून मॅडमनी मगाशी सांगितलं की पाण्याचं महत्व किती आहे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे एक गमतीनी भाग सांगते. अ, जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण जेवतो, तहान लागते तेव्हा पाणी पितो. तर त्या पाण्यातलं जे पाणी हा प्रकार म्हणजे पाणी H2O, लहान मूल आपल्याला एखादी गोष्ट काहीतरी हवी आहे म्हणून ते रडतं आणि पाणी आलं की लगेच त्याला आई त्याची ती गोष्ट काहीतरी देते. म्हणजे ते पाणी हे तिथे तो वेपन म्हणून वापरतो. एखादा भैया जी असेल, दूधवाला भैया, तर तो जास्त पाणी त्याच्यामध्ये घालतो. त्याचा बिझनेस त्याला वाढवायचा आहे म्हणून तो तो अर्थार्जनासाठी पाण्याचा तिथे वापर करतो. तर ह्या पाण्याच्या छोट्याशा अगदी थेंबामध्ये किती क्षमता आहे सांगते की त्याच्यात हजारो म्हणजे पावसाचं पडलेलं पाणी जे आहे याच्यामध्ये हजारो मायक्रोस्कोपिक छोटे जीव आहेत. त्याच्यामध्ये रोटीफेरा नावाचा एक जीव आहे बरं का. हे सगळं आम्ही स्लाइड वरती पाहिल्या म्हणून सांगते. पुणे विद्यापीठामध्ये आम्ही एक कोर्स करत होतो, रिफ्रेशर कोर्स. तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स डिपार्टमेंटने सांगितलं खालचं एक तळं आहे, त्या तळ्यातनं पाणी आणा आणि त्या पाण्याचं विश्लेषण करा. तर सांगायची गंमत अशी की त्या पाण्यामध्ये आम्ही ते पाणी काचपट्टीवरती घेतलं आणि पाहिलं तर आपल्या टीव्हीच्या ट्रॉलीला कशा खाली हे असतात बघा, चाकं असतात की नाही, ट्रॉली इकडे जाते तिकडे जाते, तसं त्या प्राण्याच्या म्हणजे तो इतका मायक्रोस्कोपिक प्राणी आहे बरं का, त्याच्या छातीच्या जवळ असा एक तो व्हील असतो. तर त्या व्हीलनी आणि त्याच्या पायांवरती पण पायांच्या खालच्या बाजूंवरती पॅड्स असतात ना खालची पायाचे भाग, तर तो असा इकडून तिकडे त्या काचपट्टीवरती फिरत होता. म्हणजे त्या छोट्याशा एका पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळते, माहिती मिळते आणि ज्ञान मिळतं. आता मी तुम्हाला कबुतरांची माहिती सांगितली, डेझर्ट कोस्टर बद्दलची माहिती सांगितली, नानस बद्दलची माहिती सांगितली, मेळघाट बद्दलची माहिती सांगितली. आता मी माझ्या घरामधली अगदी माझा एक 25-30 कुंड्या असतील. तर आत्ताच एक गंमत अशी झाली की आम्ही इथे जेवायला बसलो होतो हॉलमध्ये आणि या झाडांच्या मध्ये मी एक बर्ड फीडर ठेवला. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का विद्यार्थी मित्र हो, की आपण आपल्या घरामध्ये प्लॅस्टिकचा वापर कमी करायचा आहे. जे आहे ते फेकून नाही द्यायचं, आहे ते तसंच राहू द्यायचं. पण नवीन कुठली गोष्ट कोणी मला फुकट पाण्याची बाटली दिली तर मी आयुष्यात कधी पाणी फुकट दिलेलं मी घेत नाही. मी प्रवास केला, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम भारतामध्ये केला, भारताच्या बाहेर केला, पण मी कुठंही माझ्या स्वतःच्या पैशानी पाणी विकत घेतलं नाही. अय्या मग मॅडम तुम्ही पाणी विकत नाही घेतलं, मग पाण्याशिवाय कशा करायला? तर जिथे जिथे मी गेले तिथे तिथे मी माझं स्वतःचं तिथे तिथे मी स्वतःचं माझं पाणी मी माझ्याबरोबर कॅरी केलं. जेव्हा बसचा प्रवास होता, हातात माझ्या मी स्टीलच्या बाटल्या बरोबर घेतलेल्या होत्या.
मग त्या 2-2, 3-3 पिशव्या का होईना त्या बाटल्यांच्या, पण मी पाण्यासाठी आणि आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये प्लॅस्टिक मधलं पाणी जाऊ नये, प्लॅस्टिक मधल्या जिन्स आपल्या पोटामध्ये जाऊ नये, जिन्नस जाऊ नये, म्हणून खूप प्रयत्न करते. तर अशा ह्या प्लॅस्टिकच्या बर्ड फीडर मध्ये, आता ते बर्ड फीडर मी तुम्हाला नेऊन दाखवते. हा, ते कशाचे ते तुम्हाला सगळ्यांना समजेल. कशाचे ते बघा, प्लॅस्टिकचे की नाही, दिसलं का बर्ड फीडर? हो. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही कसं काय बर्ड फीडर प्लॅस्टिकचं आणलं? तर मी जवळजवळ 1 महिना माझ्या डोक्यामध्ये सारखा प्रश्न होता की अरे, आपण विकत तर कुठलं प्लॅस्टिक घेत नाही, किंवा जानेवारीमध्ये मकर संक्रांतीला कोणाच्या घरी हळदी कुंकू झालं तर लोक प्लॅस्टिकच्या गोष्टी देतात. तर मी त्यांना सगळ्यांना सांगते की नुसतं मम म्हणते मी आणि घेतलं म्हणते असं. अरे बापरे, मग आता काय करायचं? मग आपल्याकडे पक्षी तर यायला पाहिजेत. मग पक्षी यायला पाहिजेत तर मग आता हे बर्ड फीडर तर आणलंच पाहिजे. मग म्हणलं नाही नाही, ते प्लॅस्टिकचे, आता प्लॅस्टिकचं कसं आणायचं? मग माझ्या मनातलं द्वंद्व जे होतं ते असं होतं की पक्षी तुझ्या घरी यायला पाहिजेलेत का, का तुला प्लॅस्टिकचं ची गोष्ट नको आहे? मग माझ्या मनाने काय केलं की जाऊ देत, आपण स्वतः नाही ना घेतो, जाऊ देत. मग मी असा विचार केला की 2 पक्षी माझ्या घरी येतील. माझ्या घरी मी तो बर्ड फीडर लावला मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी, आणि म्हंटल अजून कसे नाही येत पक्षी, अजून कशी येत नाहीत पक्षी. आणि पक्ष्यांना ना असं एकदम असं लपायला आवडतं, लपून छपून यायला आवडतं. मग तिथे फांद्या तयार केल्यात मी, म्हणजे फांद्या अशा जरा थोडस त्यांना अ, लपण्यासाठी केलेले. मग गणपतीचे दिवस होते आणि गणपती मी हॉलमध्येच असा बसवते. तर गणपतीची आरती करताना एक पक्षी म्हणजे मुनिया, आता तुम्हाला माहिती, हा मुनिया पक्षी इतका छोटासा पक्षी असतो, त्याचा आवाज इतका गोड असतो. आणि तो पक्षी माझ्याकडे सांगून आला, ताई मी तुझ्या घरी आलोय ग, बरं का. त्याने मला साथ दिली आणि इतका गोड आवाजात त्याने सांगितलं की मी तुझ्याकडे आलेलो आहे. आणि मग हळूहळू त्याच्यात मी राळे घालायला लागले आणि ते राळे दिवसागणिक फस्त व्हायला लागले. मग त्या एका मुनियानी तिच्या मैत्रिणींना सांगितलं, त्या मैत्रिणींनी त्यांच्या मित्रांना सांगितलं, त्या मित्रांनी त्यांच्या मैत्रिणीला सांगितलं. असं करत 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 ते राळे मला 3-4 दिवसांनी बदलावे लागतात, म्हणजे ते फीडर मध्ये आत टाकावे लागतात. मग त्याच्याच बाजूला मी पाणी ठेवलं. मग पाण्याकडे आता माझे मिस्टर त्या झाडांना पाणी घालतात बरं का, आणि पाणी ठेवतात पण प्यायला. तर ते मला म्हणले की मुनिया येत आहेत पण एवढ्या काही येत नाहीयेत की एवढं पाणी संपावं. तो मोठाच्या मोठा घट तिथे आम्ही ठेवला होता, मातीचा घट. आणि आज आम्हाला एक गंमत समजली, किंवा एका गोष्टीचा आम्हाला एक आनंद झाला. जेवण करत असताना समोरच्या झाडावर एक खारुताई आली आणि ती ते खारुताई आपले पाय असे उंच उंच करून त्या बर्ड फीडर वरती खाऊ खात होती, ती त्या राळ्यांचा. आणि राळ्यांचा खाऊ खाऊन झाला, आम्ही तिचं निरीक्षण करतच होतो. तेवढ्यात तिने ते सुगड ठेवलं होतं की नाही, मटका ठेवला होता, त्या मटक्यामध्ये अर्ध तोंड आतमध्ये घालून ती जवळजवळ 3 ते 4 मिनिटं पाणी पित होती. म्हणजे मला आज इतका आनंद झाला की म्हणलं हा आनंद पहिल्यांदा आपण तुमच्यामध्ये शेअर करावा. मग असे जेवढे जेवढे आपण आनंद, अगदी सांगायची अगदी शेवटी सरते शेवटी पण मी सांगीन तुम्हाला, जिम कॉर्बेट मध्ये गेले होते बरं का, उत्तराचलला. अशाच आम्ही तिथे हे केल्या होत्या जिप्सी, आणि त्या जिप्सीमध्ये आम्ही सगळे आमचे लोक म्हणजे पुण्यातनं आलेलो आणि काही बाहेरचे हिंदी भाषिक पण होते. तर आता थोडीफार काहीतरी पक्ष्यांची माहिती आहे, प्राण्यांची माहिती आहे. आमच्या समोर
असंच जाता जाता जवळजवळ 51 हत्तींचा कळप, त्याच्यातले छोटे हत्ती, मोठे हत्ती, मधले हत्ती, आई बाबा हत्ती. इतकं ते पाहून मला, हत्ती म्हणल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर जिम कॉर्बेट ते अभयारण्य समोर राहतं. तर तिथला तो जो गाईड होता की नाही, तर काहीतरी मी माझ्या मिस्टरांना सांगत होते की आता हा हा पक्षी इकडनं गेला बरं का, तिकडनं त्या पक्षाची कॉल येतोय बरं का, इकडनं हा कॉल येतोय बरं का. तर असं बोलल्यानंतर त्याला समजलं की या बाईला थोडंसं काहीतरी माहिती आहे. मग मी त्यांना विचारायला म्हणलं, आत्ता आवाज आला तो कुठल्या पक्षाचा आवाज हो? तर त्यांनी मला सांगितलं की त्या पक्षाचं त्याने नाव सांगितलं. मग मी घरी आल्यानंतर त्याची माहिती घेतली वगैरे वगैरे. पण तुम्ही त्यांना विचारल्याशिवाय ते तुम्हाला माहिती सांगत नाहीत. म्हणजे जी गोष्ट त्यांच्याकडे असते, ज्याच्यासाठी ते अपॉइंट झालेले असतात, थोडक्यात सांगतात ते, इकडे तिकडे हे असं आहे ते तसं आहे. पण तुमच्या बरोबर असणाऱ्या व्यक्ती जर आणखीन माहितीगार असतील, त्यांना आणखीन माहिती असेल, किंवा आपल्याला माहिती जास्त करून घ्यायची असेल, तर आपणच त्यांना विचारायचं परत परत. आणि मग त्यांनी मला एक जाताना उतरताना एक कॉम्प्लिमेंट दिली की ताई, तुम्ही मला प्रश्न विचारलेत ना, बर का, तुम्ही मला प्रश्न विचारलेत ना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मग मी पण त्यांना सांगितलं, म्हणलं तुम्ही मला खूप छान माहिती सांगितली. आणि प्रत्येक वेळेस जरी माझे केस पांढरे झाले असले तरी आपण या निसर्गामध्ये नेहमी निसर्गप्रेमी आणि विद्यार्थीच असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस मी कुठेही जरी गेले तरी माझी छोटीशी डायरी मी बरोबर ठेवते, एक पेन बरोबर ठेवते. जे जे मला नवीन वाटतं, जी जी माहिती मला घ्यावीशी वाटते, मी तिथे ती घेते. आता अगदी सर्वात शेवटी, हं, जायचं पुढे का थांबायचं, तुम्ही सांगा मला. एक शेवटचा अनुभव मी सांगते. आता अ, मेळघाटचं माहिती सांगितली की नाही मी, तर अशी गंमत असायची की आम्ही सकाळी उठलो 4:30 4 वाजता की आम्हाला जिप्सी घ्यायला यायच्या, आणि जिप्सीमधनं आमचे ग्रुप 3 3 4 4 ग्रुप्स असे वेगवेगळे आम्ही जायचो. आमच्या मागे एका मागोमाग त्या फॉरेस्टमध्ये त्या गाड्या आमच्या जायच्या. मी शक्यतोवरती आमचे जे टूर ऑपरेटर असायचे, म्हणजे त्यांचं पण नाव लिहून ठेवा तुम्ही, राजीव पंडित. हे पुण्यातल्या काय, पुण्याच्या बाहेर काय, भारतातल्या सगळ्या सगळ्या गाईड्सना ते ट्रेनिंग देतात. म्हणजे तुम्ही फक्त वाघाबद्दल नका म्हणे टुरिस्टना सांगू, तुम्ही बाकीची माहिती सांगत जा. तुम्ही झाडांची माहिती सांगत जा, तेंदू झाड कसं असतं, किंवा अस्वलाच्या मार्क्स, झाडांवरती कशा नख्या उठलेल्या असतात, मधाची पोळी ते कशी खातात. म्हणजे अरण्य वाचायला आपण शिकलं पाहिजे. अरण्य आपण बघतो, तसं मारुती चितमपल्ली जे आहेत ते तुम्हाला अरण्य वाचायला शिकवतात. म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर जर गेलात तर एखाद्या भागामध्ये कुठला पक्षी आहे, कुठला प्राणी आहे, कुठली वनस्पती आहे, तर तुम्हाला सगळ्यांना रुई माहितीये का, रुई, मारुतीला अ, हे घालतात बघा, रुईच्या पानांची माळ घालतात. तर नानदच्या एका अभयारण्यामध्ये जाताना तिथे रुईचं झाड आम्हाला दिसलं. तर तिथले संयोजक जे होते, त्या संयोजकांनी आम्हाला सांगितलं की हे रुईचं झाड आहे ना, याच्या वरती एक अळी येते म्हणे, मॉथ येतो, मॉथ म्हणजे पतंग. तर तो मॉथ एक पक्षी खातो, कुठलाही पक्षी रॅन्डमली, तुम्ही कुठले घ्या, सुबक घ्या किंवा आयबीस घ्या, कुठलाही. तर मार नावावरचे पक्षी त्या झाडावरती येतात. तर तो मॉथ त्यांनी खाल्ला. तो खाण्यासाठीच येणार ना, मॉथ खाण्यासाठीच पक्षी येणार. तर तो खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये अशी काही अचानक बदल होतो, अशी काही अचानक चेंज होतो, काहीतरी त्याचं रक्ताभिसरणाची क्रिया किंवा त्याचं ब्लड प्रेशर जे आहे ते अचानक वाढतं. आणि मग त्याला समजतं की हा इन्सेक्ट खाल्ल्यामुळे मला हा त्रास होतोय. आयुष्यात परत तो त्या झाडाकडे कधी येत नाही. तर अशा ज्या गोष्टी आम्हाला आपले अनुज खरे जे आहेत पक्षी निरीक्षक, ते सांगत होते
तर ते अ, अशाच त्यांच्या 20-25 जणांच्या गटाला अरुणाचल प्रदेशमध्ये घेऊन गेले आणि एक पुस्तक की जे मी तुम्हाला मगाशी म्हणलं ना, पुस्तकाशिवाय तुम्ही निरीक्षण करू शकत नाही, कारण तुम्हाला आधी बेस माहिती पाहिजे की कुठले पक्षी कुठे जास्त असतात. मग ते पक्षी ते पाहण्यासाठी म्हणून तिथे त्या 25 जणांच्या ग्रुपला ते घेऊन गेले आणि त्यांच्या काखेमध्ये त्यांनी ते, आपण पुस्तक नाही का असं ठेवतो बघा, तर तसं त्यांनी ते पुस्तक असं ठेवलं होतं आणि ते सगळ्या ग्रुपला दाखवत होते. आता दाखवत असताना अचानक त्याच फॉरेस्टमध्ये एक विशिष्ट पक्षी जो आहे तो तिथंच आहे, म्हणजे तो एंडेमिक आहे. आता एंडेमिक म्हणजे मराठीमध्ये काय म्हणायचं, प्रदेशनिष्ठ. तर हा प्रदेशनिष्ठ प्राणी जो आहे, हा पक्षी आहे, तो तिथंच दिसतो, तो भारतात इतरत्र दिसतच नाही. तर तो पाहण्यासाठी म्हणून काही फॉरिनर्स आले होते आणि त्या फॉरिनर्स बरोबर त्यांचा जो ग्रुप लीडर होता तोही असा जरा मोठा चष्मेवाला वगैरे असा होता. आणि ह्या अनुज खरेची त्या माणसाशी ओळख झाली. तर ओळख झाल्यानंतर म्हणे इंग्लिश मध्ये त्यांनी विचारलेलं असेल की कुठला पक्षी तुम्ही बघण्यासाठी इथे आलात, मग तुम्ही कुठलं पुस्तक वापरता त्याच्यासाठी. तर मला आता त्यांचं नाव आठवत नाही, पण मी तुम्हाला नाव आठवलं की नक्की सांगेन हा. तर त्यांनी सांगितलं की कॉन्टिनेंटल बर्ड्स ऑफ इंडिया असं म्हणे, मी पुस्तक वापरतो, हे काय पुस्तक म्हणे त्यांनी दाखवलं. तर मग तो दुसरा माणूस जो होता, जो फॉरेन वरनं आला होता ना, 20-25 जणांच्या ग्रुपला घेऊन आलेला, तर तो म्हणला की दिस इज माय बुक, बर का, दिस इज माय बुक. तर तो अनुज खरे म्हणला नो नो दिस इज माय बुक म्हणे. तर गंमत अशी होती, काय समजली तुम्हाला गंमत, की त्या पुस्तकाचा लेखक जो होता तो लेखक अनुजशी तिथे भेटला होता, ज्यांनी बाकीच्या लोकांना आणलं होतं ना त्याच्या बरोबर. तर अनुज खरे म्हणतो की दिस इज माय बुक, तर तो म्हणतो की तो ऑथर होता त्या पुस्तकाचा, तो लेखक होता त्या पुस्तकाचा. अशा गमती जमती भरपूर होत राहतात. तर जिम कॉर्बेट मधलं मी तुम्हाला ती मगाशी सांगितली हत्तींची गोष्ट, हत्तींचा कळप. अशा नुसती नावं जरी घेतली ना तरी आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांची, प्राण्यांची अशी निसर्ग आपल्याला ताजंतवानं ठेवतो. आपण झाडांवरती प्रेम केलं, झाडांच्या खाली आपण बसलो, तर ट्री बेडिंग ही कन्सेप्ट मगाशी मी तुम्हाला सांगितली की जपानमधनं जपानी लोकांनी अभ्यास केला याच्यावरती. आणि माझा सुद्धा खूप विश्वास या गोष्टीवरती आहे की निसर्गात तुम्ही जेवढे राहाल तेवढा निसर्ग तुम्हाला सिग्नल देत राहतो. जेव्हा सुनामी आली की नाही 2004 साली, तर अंदमानला एकही जारवा या सुनामीमध्ये गेला नाही. मग तुम्ही निसर्गात जर असाल तर निसर्ग तुम्हाला काहीतरी इंटिमेशन देत राहतो. तुम्हाला निसर्ग सांगतो की आता तुम्ही इथे थांबू नका. हा हा समुद्राचा आवाज किंवा ही जी गाज आहे किंवा समुद्राचं पाणी आत जाण्याची क्रिया आहे, म्हणजे त्यांचे हे काय म्हणतो आपण गेस करणं जे असतं ना, ते सुद्धा त्यांचं अनुभवावरती अवलंबून असतं. त्यामुळे जेवढं तुम्ही निसर्गात राहाल, किंवा आता मला तुम्हाला एक छोटीशी म्हणजे छोटी माहिती सांगायची की आता तुम्ही कित्येक लोक घरामध्ये चपला घालतात. मला आवडत नाही की का बरं चप्पल घालायची, घरच्या फरशीचा स्पर्श झाला तर काय बिघडलं, मातीचा स्पर्श. आपण शेतामध्ये गेलो तिथे काय काटे कोणी पेरून ठेवलेले नाही आहेत आपल्यासाठी. तर जेवढं तुम्ही निसर्गमय, आता तुम्हाला खोटं वाटेल की मी जिथं बसले की नाही वरती 2 फॅन आहेत, इकडे एक आहे आणि तिकडे एक आहे, पण मी आयुष्यात कधी फॅन लावत नाही. मग मला जर उकडत असेल तर मग मी स्लीवलेस ब्लाऊज घातलं, स्लीवलेस ड्रेस घातला, कोण मला काय म्हणणार आहे. म्हणजे आपण काय करतो, लांब लांब बाह्यांचे ड्रेस घालायचे उन्हाळ्यामध्ये आणि म्हणतो अरे फार उकडते, चला लावा 3 वरती फॅन लावा, 4 लावा वरती. कशाला हवंय,
तुम्हाला उकडायला लागलं ना तुम्ही बाहेर फिरायला जा. किती साधी सोपी गोष्ट आहे. पाणी प्या जास्त, पाण्यात पाय ठेवा, घरामध्ये बादल्यात आपल्याकडे भरपूर. छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण निसर्गाच्या बरोबर राहू शकतो. कशाला हवाय आर्टिफिशियल फॅन? मी आयुष्यात, मी तुम्हाला खोटं वाटलं असेल, मगाशी सांगितलं मी पिण्याचं पाणी कधी परचेस नाही केलं. तसंच कोणी जर मला सॉफ्ट ड्रिंक दिलं ना प्यायला, तरी मी थँक्यू म्हणते. मी कधी नाही, म्हणजे आता मला मंगल मॅडम, तुम्ही मला थँक्यू म्हणलत आणि या मॅडम माझ्या घरी, आणि त्यांनी मला दिलं, मॅडमनी मला छान खायला दिलं आणि ज्यूस दिला, तर मी त्यांना म्हणणार की मॅडम मी खायचा पदार्थ खाईन तुमच्या हाताचा, म्हणलं अगदी छान केलंय म्हणून तुमचं कौतुक पण करीन. पण मी बंदिस्त बाटलीतलं कधीही पेय, अपेय पेय पिणार नाही, आणि पेली नाही, आयुष्यात नाही मी पेलेली. माझ्या कोणी फुकट दिलं तरी मी नाही पेलेले. मग हे आपण काय करायचं, निसर्गाचं प्रेमच आहे आपल्याला. ती गोष्ट आर्टिफिशियल आहे ना, जी गोष्ट आर्टिफिशियल आहे तिचा मी स्वीकार करणार नाही. त्याला पर्याय आहे का? आहे पर्याय. जो पर्याय आहे तो आपण घ्यायचा. आणखीन एक नाव मी तुम्हाला सांगणार आहे, दिलीप कुलकर्णी. ज्या व्यक्ती, तुम्ही जर कंटाळला असं तर आपण थांबूयात, पण मी ही गोष्ट फक्त सांगते मग थांबते. पुण्यामध्ये या माणसाला 1 लाख रुपयाचं दर महिना पगार होता. साधारणतः 96 साली त्यांनी पुण्यातली नोकरी सोडली. टाटा मोटर्स मध्ये ते होते. ती नोकरी सोडली आणि कुडावळे नावाचं गाव आहे, परत हरिहरेश्वर वगैरे, तो दापोली जवळचा भाग आहे हा कुडावळे. कुडावळ्याला महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आकारांनी अशी देवराई आहे. आता देवराई म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, देवासाठी राखून ठेवलेला एखाद्या ग्रामीण भागातला फॉरेस्टचा भाग, जंगल. तर त्यांच्या घरी मी जर गेले तर पाहिलं तर हा माणूस इतका निसर्गप्रेमी आहे. त्यांनी 10 गुंठे जागा घेतली आहे, त्याच्यावरती झाडं लावली आहेत, त्याच्यावर शेती करतात ते. त्यांना कुठल्याही प्रकारची गोष्ट बाहेरनं विकत आणावी लागत नाही. फक्त मीठ हे आणावं लागतं, कारण ते आपल्या काही घरी तयार करता येत नाही. तर बाकी घरातनं तयार होणारा तांदूळ आहे, त्याचे घरी पोहे करता येतात. तुम्ही तिथे अचानक जर गेलात आणि पोह्याला तेल करावं लागतं, तर त्यांनी घरामध्ये तेलाचा घाणा तयार केलेला आहे. त्या घरातल्या शेंगा ज्या असतात त्या शेंगांचं लगेच तेल करून तुम्हाला ते पोहे तयार करून देतात. काय जे वाटेल ते, म्हणजे त्यांचं जगणं हे इतकं नॅचरल आहे की आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आपण पैदास करायच्या, सेंद्रिय शेती करायची, आणि कुठल्याही पद्धतीनं, म्हणजे काय म्हणायचं, त्यांच्याकडे रेडिओ फक्त एक इन्स्ट्रुमेंट म्हणून आहे. त्यांच्याकडे मोबाईल नव्हता इतके दिवस, म्हणजे नाहीच ते वापरत. त्यांच्या जवळपास एक वाणी आहे. तो वाणी त्यांच्याकडचा माणूस त्यांच्या घरी पाठवतो, सर तुम्हाला फोन आलाय. मग पुण्यातनं इतरत्र ठिकाणाहून फोन आले. ते सायकल वापरतात, इंजिन व्हेकल्स वापरत नाहीत. कुठेही पुण्यात आले आणि इकडून तिकडे तिकडून इकडे, आमच्या कॉलेजमध्ये त्यांचं लेक्चर ठेवलं होतं, तर ते सायकलनी सगळीकडे प्रवास करतात, स्कूटर वापरत नाहीत. जर दापोलीवरनं पुण्याला यायचं असेल तर ते स्वतः त्या एसटी मध्ये बसतील, पण स्वतः कुठल्याही प्रकारचे इंजिन व्हेकल्स वापरत नाहीत. त्यांच्याकडे टीव्ही नाही. त्यांच्याकडे जवळजवळ त्यांनी 30 ते 40 पुस्तकं अशी लिहिलेली आहेत की जी सगळी पर्यावरणावरची आहेत, सगळी निसर्गावरची आहेत. मग अगदी सर्वात शेवटी मी तुम्हाला आज कुठली कुठली नावं सांगितली त्या माणसांची नावं लक्षात ठेवायला सांगते हा. आणि त्यांच्याशी रिलेटेड असणाऱ्या सकाळमधल्या कुठल्याही, पुण्यात कोठे काय, किंवा मुंबईमध्ये पण तुमच्या असेल किंवा आणखीन जवळपासच्या भागात ते जर राहत असतील तर तुम्ही नक्की त्यांची व्याख्यानं ऐकायची. किरण पुरंदरे कीका, अनुज खरे पक्षी निरीक्षक, म्हणजे त्याला म्हणायचं ऑर्निथॉलॉजिस्ट, ते ऑर्निथॉलॉजिस्ट आहेत. नंतर आत्ता सांगितलं राजीव पंडित, त्याच्यानंतर दिलीप कुलकर्णी. ही सगळी नावं तुम्ही लिहून ठेवा आणि गुगलवरनं सर्च करा. आणखीन काय काय, आणखीन कोणाबद्दल सांगितलं मी? किरण पुरंदरेचं सांगितलं. नंतर हा, अगदी सर्वात शेवटी एक मज्जा म्हणून सांगते. त्या मेळघाटच्या एका जंगलामध्ये आम्ही चाललो होतो
आणि सगळ्यांना आम्हाला एका जंगलामध्ये खाली उतरवलं आतमध्ये. खरं जंगलामध्ये जिप्सीतनं उतरवत नाहीत, पण चौराकुंडा नावाचा एक भाग होता. तिथे एक भली मोठी विहीर होती आणि त्या विहिरीच्या इथे सकाळी सकाळी बायका 8 वाजता पाण्याच्या घागरी, मग कळशी आणि असं सगळं घेऊन चालल्या होत्या आणि दोर होते मोठमोठे. तर एका त्या फॉरेस्ट ऑफिसमध्ये एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं मी नाव नंतर सांगते, पण आधी गोष्ट सांगते. तिथे एक घुबड आहे या जंगलात आणि त्याचं नाव आहे फॉरेस्ट आऊल. म्हणजे काय म्हणायचं, वन घुबड. घुबड तुम्हाला दिवसा कुठेही दिसत नाही, फक्त रात्री दिसतो. तर रात्री दिसणारं घुबड सगळीकडे दिसतं, पण हे आशिया खंडातलं, जगातलं एंडेमिक आहे. म्हणजे ते तिथंच दिसतं, त्याच भागात दिसतं, फार जगात रेअर येते. तर ते घुबड आत्ता जंगलामध्ये कुठल्या भागात मला जाऊन दिसेल, तर ज्या माणसाने आम्हाला ते नेऊन दाखवलं, आधी तो जाऊन पाहून आला. कित्येक किलोमीटर आतमध्ये तो पायी जाऊन आला. मग जिथपर्यंत आमची गाडी जाईल तिथपर्यंत आम्ही गाडीने गेलो आणि आतमध्ये असे गेलो त्या माणसाबरोबर. आणि त्यांनी आम्हाला जगातलं अतिशय दुर्मिळ असणारं फॉरेस्ट आउलेट असं नाव आहे, तुम्ही लिहून घ्या. तर हे फॉरेस्ट आउलेट तिथे जवळजवळ तुम्हाला सांगते 200 फूट उंचीवरती एका फांदीवरती बसलेलं होतं. कॅमॅफ्लेज होतं अगदी, त्या फांदीच्या रंगामध्ये ते मशगूल होऊन गेलेलं होतं, किंवा सेम तसाच कलर होता. आणि ते पाहिलं आणि आम्ही इतके धन्य झालो की मेळघाटची आमची ट्रिप, आम्हाला मोठं सर्टिफिकेट तर मिळालं. तिथल्या लोकल लोकांचे डान्सेस आम्ही पाहिले. नंतर तिथल्या फ्लाइंग स्क्विरल्स पाहिल्या, पांढऱ्या पांढऱ्या रंगाच्या, एका झाडावरनं दुसऱ्या झाडावरती पांढऱ्या रंगाच्या अशा मोठ्या पसरट, म्हणजे कासवासारख्या आकाराच्या फ्लाइंग स्क्विरल्स तिथे आम्ही पाहिल्या. एवढं आम्हाला धन तिथं वेचता आलं. तर अगदी सर्वात शेवटी त्या माणसाचं नाव तुम्हाला सांगितलं तर हसू येईल. तर त्या माणसाचं नाव होतं फालतू. तर त्या फालतू नावाच्या माणसानी आम्हाला आशिया खंडातलं नाही, जगातलं सर्वात जास्त एंडेमिक, अतिशय कमी दिसणारं, अतिशय कमी प्रजाती असणारं ते घुबड आम्हाला दाखवलं. मग अशा गमती जमती खूप सांगण्यासारख्या आहेत मित्रांनो. पण कुठेतरी तुम्हाला पण कंटाळा आला असेल की नाही ऐकून ऐकून, तर जरा जोरदार मंगल मॅडमच्या साठी आणि अर्चना मॅडम साठी टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद मॅडम. ऍक्च्युली हा. तुमच्यासाठी टाळे वाजवले पाहिजे, तर नाही आमच्यासाठी काही नाही नाही, मुलांना, कसं आहे, नाही डॉक्टर गंमत विलीना सांगते. इनामदार मॅडम साठी टाळ्या वाजवा. आम्ही तर काही नाही रोजचेच आहोत. नाही, गंमत अशी आहे, तुम्हाला का सांगते की एखाद्या आता डॉक्टर मंगल मॅडमनी मला इन्व्हाइट केलं, अर्चना मॅडमनी मला इन्व्हाइट केलं, आणि मी जर लेक्चर नाही छान दिलं तर गाजराची पोंगी आहे, वाजली तर वाजली नाही तर खाऊन टाकली. मग ही रिस्क तुम्ही घेतलीत की त्या कशा बोलतील, काय बोलतील, मुलांना समजेल की नाही, आपला उपक्रम यशस्वी होईल की नाही, ह्या सगळ्या शक्यता तुमच्या मनामध्ये होत्या की नाही? नाही, अजिबात नव्हत्या मॅडम. हा तर आम्हाला कॉन्फिडन्स अशासाठी होता, अर्चना हा मॅडमनी तुमचं ऐकलं त्या बागेमध्ये. आणि हा जसं हा ऐकलं तसं त्या मला सारख्या म्हणतात, त्या मॅडम अगदी छान आहेत, खूप छान सांगतात, हा आपण हा. बोलू. कारण तुम्ही जे बोलता ना तेच आम्ही सादर करणं सायंटिफिक हो दृष्ट्या हो 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 पटवून देतो. की जसं तुम्ही खूप सुंदर सांगितलं पाण्याचं प्लास्टिकच्या बाटलीत, हेच मी सगळ्यांना हो सांगत असते. हो आम्ही हो हो. एनर्जी दाखवतो मुलांना. तुम्हाला एनर्जी बघायला शिकवलंय, आता प्लास्टिकच्या बाटलीतली एनर्जी घ्या तुम्ही, आणि तुमच्या मातीच्या बाटलीतली एनर्जी बघा पेंडुलमनी, लगेच अगदी तुमच्या बरोबर. लक्षात येईल. तर खूपच छान झालं मॅडम, खूप खूप धन्यवाद. मी अगदी तुम्हाला गमतीत धन्यवाद गप्पा देतो, तुम्ही गोष्टी छान तुम्ही काही ऑर्गनाइज गोष्टी केलं आणि सांगितल्या. मला पण छान मिळाली संधी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर बोलण्याची. तर तुम्ही काही स्क्रीनशॉट काढले असतील माझ्या बोलण्याचे तुमच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर. हा, त्यात पाठवतो. हा विद्यार्थ्यांच्या तर बरोबर नाही आला, आपण हा, मुलांना सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, मॅडम बरोबर एक घेऊयात फोटो. आपण सगळे पण असतात, सगळ्यांनी सगळ्यांनी ऑन करा,
सगळेजण हा. आपले कोऑर्डिनेटर्स, आपले वक्ते, सगळे कोऑर्डिनेटर मॅडम सोबत सगळ्यांनी एक आता व्हिडिओ घेऊ आपण. विद्यार्थ्यांनी थोडस जॉईन कांगवा व्हा. फिरवा डोक्यावरून हो, आणि व्हिडिओ तुमचे हे करा. कांगवा फिरवा. आणि कॅमेरा आहे ना, चेहऱ्यावर फोकस ठेवा, दुसरीकडे असं आडवा तिडवा नका ठेवू. चेहऱ्यावर फोकस ठेवा. पल्लवी मॅडम फोकस नीट करा चेहऱ्यावर. आणि कोण आहे प्रकाश नीट ठेवा. किती 20 का अजून 30 आहेत मुलं का नाही जवळजवळ दिसत आहे. पार्टिसिपंट? मुलं, शोभा मॅडम लाईट मध्ये या की, जरा लाईट लावा. काय मुलांना, हा मुलं, प्रांजल, प्रांजल व्हिडिओ ऑन करायचं. प्रांजल, प्रांजल. तर चला आता स्क्रीनशॉट घ्या. अर्चना मॅडम घ्या, पल्लवी मॅडम घ्या, कोणीतरी घ्या. तुझं येत नाही बघ. हा, सुलक्षणा मॅडम आल्या. आमे तू नाही दिसत आहे कॅमेऱ्यात. छान, सगळ्यांनी असं करा. मस्त छान झालं मॅडम सेशन. थांब तू काहीतरी करा की मुलांना, तुम्हाला माहिती आहे सगळं. अमय, शुभंकर, काहीतरी करा. थंब दाखवा. मृदुला मॅडम आल्या बघा. आमच्या मृदुला मॅडमनी खूप मातीतले झाडांची ऍक्टिव्हिटी घेतल्या बरं का. मुक्ता मॅडम छान घेतला स्क्रीनशॉट. तर विलीना मॅडम साठी टाळ्या वाजवा हो, येस. सगळ्यांनी. अर्चना मॅडमनी अरेंज केलं. अर्चना मॅडम धन्यवाद. विलीना मॅडम खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ऍक्च्युली मॅडम. तुम्ही खूप व्हॅल्यूज दिल्या झाडांच्या, पशु पक्षींच्या आणि कीटकांच्या, आणि खूप सुंदर सांगितलं. तर मुलांना हे सगळं मोटिवेशन आहे. मी मॅडमना अशी रिक्वेस्ट करेल, तुमच्या पीएडी बद्दल आता थोडं सांगा. तुम्ही पीएडी कशात केली आहे तेही मुलांना सांगा, मोटिवेशन म्हणून. सांगेन. अगं, मी हम्म. माझा जो अभ्यास केलेला आहे तर तो एका अ, एक असा एरिया आहे की कोस्टल एरियामध्ये जिथे नदी येऊन मिळते समुद्राला, तर तिथल्या आयलंड्सचा अभ्यास केलाय. 13 ते 14 आयलंड्सचा, आणि तिथल्या मातीचे सॅम्पल्स घेतलेले आहेत. आणि त्या आयलंड वरती रिव्हराईन इम्पॅक्ट होतो आहे का कोस्टल एरिया मधल्या लाटांचा इम्पॅक्ट होतोय, असा तो अभ्यास आहे. आणि आता दुसरी मी पीएचडी करत आहे. ती पीएचडी अरे मी, वा. हा, तर त्याचं मराठी विषयात, साहित्य विषयात मी करत आहे. माझी पहिली पीएचडी कोस्टल जिओमॉर्फॉलॉजी मध्ये झालेली आहे. आणि दुसऱ्या पीएचडीचं मी आता थिसिस सबमिट केलेलं आहे. आणि माझी वायवा आता लागण्याची शक्यता आहे ह्या 1-2 महिन्यांच्या काळामध्ये. तर त्याची मस्त. मी वाट पाहत आहे. आणि तो खूपच विषय छान. असा मी घेतलाय की मिलिंद बोकीलेंचं जे साहित्य आहे त्या साहित्यातला पर्यावरणवाद जो आहे, पर्यावरणाशी रिलेटेड त्या साहित्यात ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याची माहिती मी म्हणजे त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. आणि सध्या ती जी बाग आहे, पु ल देशपांडे बाग, या बागेमध्ये मी पुण्यातल्या सगळ्या निसर्गप्रेमींना ही सगळी माहिती देत असते. तर तुम्ही तुम्ही इथे आमच्या पण बागेत आयोजित पण करू या. शकता असं शिबिर. आमच्या बागेत या, छोट्याशा बागेत पिरॅमिड आणि आमचं हेमांगण बंगला आहे. फुलं हो हो झाडांची ओळख करून द्या आम्हाला, हो पानांची, हो हो. झाडांची. तर येस. एक दिवस पिरॅमिडला पण व्हिजिट द्या. तर हो. खूपच छान सांगितलं मॅडम. आणि वयाच्या 62व्या वर्षी, सगळ्यांनी लक्षात घ्या, दुसरी पीएचडी करत आहेत मॅडम. आणि काही नोकरी नाहीये, प्रमोशन साठी नाही. नाही तर आजकाल काय, पैशासाठी, प्रमोशन साठी पीएचडी विकल्या जातात, विकवतो. तर मॅडम पासून मोटिवेशन नक्कीच घ्यायचंय सगळ्यांनी. दुसरी पीएचडी वयाच्या 62व्या वर्षी. कसं माणूस हा शिकण्यासाठी आलाय. एव्हरी मिनिट, एव्हरी सेकंद लर्निंग आपण करायचं आहे. तो खूप सुंदर विलीना मॅडम, खूप खूप धन्यवाद. आणि आता मॅडमचा बघा पीएचडीचा विषय रिव्हर आणि सागर. तो एक शेवटचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी. तुमचे हो. प्रोजेक्ट दाखवा मुलांना पटपट पटपट, आणि मग तो व्हिडिओ बघू. रिव्हर सागराचा मला काय मेसेज द्यायचा आहे शेवटी, आपला आज शेवटचा दिवस आहे ना. तर हम्म. मी सगळ्यांना म्हणेन, तुम्ही घेऊन बसलेला असाल तर नक्कीच आपल्या विलीना मॅडमना दाखवायचंय प्रत्येकाने. मी नाव घेईन, तुम्ही काय काय केलंय दाखवायचंय शिबिरात. ठीक आहे मॅडम, आवडेल तुम्हाला? वेळ आहे दाखवा विलीना ना, मॅडम? दाखवा. हो, नक्की. हा, ठीक आहे.